कथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा लोकाभिरामं गधीरं राजेन्द्रं भगवंशनाथं कारुण्यरूपं करुणातरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरा पीठनिलये सरस्वते नमस्ते। कीर्तनाला हरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमस्तुते व्यासविशालबुद्धे भुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले अद्यत्रय जननी देवाचे पवित्र पावन श्री क्षेत्र कोल्हापूर या ग्रामामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण गावकरी मंडळीच्या सहकार्याने प्रतिवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी चालत असणारा नामसप्ताह या सप्ताहातील दुपारच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी आपण श्रीमंत श्री योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया या ज्ञानोबारायाच्या चरित्राचं कथन त्या ठिकाणी आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये त्या ठिकाणी करत आहोत। कथेला उपस्थित आपण संपूर्ण देवरूप श्रोते, कथेला साथसंगत करण्यासाठी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावर त्रिवार वंदन करून आजच्या कथेचं विस्तृत चिंतन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। संत चरित्र आपला कालही विषय झाला आणि गोड आज अशोक महाराजांनी अभंग म्हटला संतपर प्रकरणातील संत। इथं संत कोणाला म्हटलंय तर इथं महाराजांनी सुंदर गोड अभंग म्हटला की तुका म्हणे आले म्हणे समर्थाचे मना। संत कोणही या जगामधले समर्थ आहे। तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, श्रीमंत श्री तुकोबारायचं विधान आहे, आम्ही त्रिलोक्याचे राजे म्हटले, संत सामान्य नाही। आणि अशा संताच्या मनामध्ये जर आलं ना म्हणे तर जरी होय राणा रंक त्याचा, संताच्या मनामध्ये जर आलंय ना तर राजाचा रंक करतात आणि रंकाचा राजा करतात। संताच्या मनात यायला पाहिजे। ज्ञानोबारायाचं बोलताना बोलले ना करील ते काय नव्हे महाराज। ज्ञानोबाराय काय करू शकत नाही, अहो संत काय करू शकत नाही। परीस माहिती परिसाचा महिमा नाही। लोखंडाला लावलं तर लोखंडाचं सोनं होतं, परिसाचा महिमा नाही। पण या परिसाही पेक्षा त्या ठिकाणी संताचं सामर्थ्य एवढे की परिसाचं लोखंडाचं सोनं करू शकतो परीस, पण परीस लोखंडाला परीस नाही बनवू शकत। पण संतामध्ये एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे की संत त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या साधकाला आपल्याही पेक्षा श्रेष्ठत्व त्या ठिकाणी बनवू शकतात। हे संताच्या संगतीत आपणा सारखे कधी अपना सारिके करी अपना सारिके करी अपना सारिके
घे गरीब दातार अपना सारी घे गरीबी दातार हो आपणा सारी घे गरीबी दातार सारखे करीती तात्काळानं आपल्यासारखं करायसाठी आपल्या पदी बैसविले कृपा कटाक्ष निहाळले हे संतांचे सामर्थ्य आहे. संतांमध्ये सामर्थ्य काय आहे तर त्या ठिकाणी आपल्यासारखं संतासारखं त्या ठिकाणी तात्काळ करतात आणि त्यांना वेळ काळ त्या ठिकाणी लागत नाही. हे संतांचं त्या ठिकाणी सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य आहे संतांमध्ये. हे बघा, एक संत सिद्ध महात्मा गल्लीनं फिरायचे ईश्वर ध्यानामध्ये. लक्षपूर्वक ऐका, संतांच्या संगतीत किंवा संत सामर्थ्य किती आले समर्थाचे मना फिरायचे. आणि तिथून राज त्या ठिकाणी त्या अंबारीवर बसून एक राजा त्या ठिकाणी चाललेला होता. आता राजा त्या ठिकाणी संपूर्ण राज्य ताब्यात होतं, घमंड होता, अहंकार होता त्या राजाला. आणि भगवे वस्त्र परिधान केलेला एक सिद्ध महात्मा पायी पायी आणि पायाने चाललेला होता. राजाने सांगितलं त्या महाराजाला, कारण राजे जे असतात हे शक्यतो नास्तिक असतात, त्यांना हे कीर्तन भजन कथा हे पटत नसतं, मस्तीमध्ये जगतात. राजाने त्या साधूला पाहिलं आणि साधूला हेडसाळणी केली, चेष्टेने बोलला. पण ते महाराज माझ्यासारखे तरी नव्हते. नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन त्या ठिकाणी फिरणारे होते. ते सिद्ध महात्मे होते, पोहोचलेले होते. राजाला म्हणे, राजा शुद्धीवर आहे का, कोणासोबत बोलतो? संत आहे म्हणे. आम्ही आमचं अख्खं जीवन त्या ठिकाणी वाहून घेतलंय भगवत नामाला. ते राजा म्हणे, अरे तुम्ही काय करू शकता रे? फार झालं तर तुम्ही देवाचं नाव करू शकता आणि फार झालं तर कीर्तन भजन करू शकता, याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही. अरे मी काय करतो बघायचं म्हणे. हो म्हणे, मी माझ्यामध्ये काय सामर्थ्य दाखवतो म्हणे तुला. उद्या येतो तुझ्या राजावर. दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये तुडुंब गर्दी. राजा सिंहासनावर बसला, सगळे प्रजाजन खाली येऊन बसले आणि सगळेजण त्या महाराजाची येण्याची वाट बघू लागले. महाराज आले. साधू म्हटलंय, साधून पाहिलं की राजा सिंहासनावर बसला. राजाने सांगितलं, आला का? म्हणे हो आलोय. काय करतो रे म्हणे तुम्ही ज्या देवाचं नाव घेता नेमका तो देव काय करतो, तुम्ही बी काय करता? साधून सांगितलं, तर राजा तुला ऐकायचं का मी काय करतो ते? म्हणे हो. मग ऐकायचं असेल तर एक काम कर म्हणे, मी सांगणार आहे आणि तू जर ऐकणार आहे तर ऐकणारा वर पाहिजे, सांगणारा जो आहे ना तो वर पाहिजे, ऐकणारा खाली पाहिजे. आता इथंही तसंच आहे ना, तुम्ही खाली बसलेले, आम्ही सांगायला म्हणून आम्ही वर आहे. तुला जर ऐकायचं असेल राज सिंहासनावरून खाली आहे. राजा गपगुमानं खाली आला आणि माझं ऐकायचं, मी वर जातो. राजा तो फकीर वर गेला, साधू त्या ठिकाणी वर गेला. म्हणे सांगा. साधूनं सांगितलं, एवढ्यावर नाही, मुकुट तर तुझ्याच डोक्यात आहे, तेवढा मुकुट माझ्या डोक्यात घाल म्हणे आणि तू तसा खाली बस. राजाचा मुकुट फकीराच्या डोक्यात घालण्यात आला. राजा म्हणे, सांगा ना आता कसं आहे? शेवटी राजा म्हणे, सगळं दिलं पण जे राजछत्र आहे ते तर तुझ्याच डोक्यावर आहे, तेवढं माझ्या डोक्यावर धर. ते राजछत्र त्या साधूच्या डोक्यावर धरलं गेलं. मग राजा खालून म्हणे, सांगा म्हणे साधू महाराज, नेमका देव काय करतो तुम्ही काय करता? असं म्हटल्यावर साधू हसला आणि साधू म्हणे, अजूनही लक्षात नाही आलं का तुझ्या? जसं त्या राजाच्या लक्षात आलं नाही तसं तुमच्याही लक्षात नाही आलं. साधूने सांगितलं, रे कालपर्यंत मी फकीर होतो, फकीर रस्त्यानं फिरत होतो, पण समर्थाच्या जर मनात आलं तर तू राजा होता, तुला फकीर केलंय आणि मला राजा करतो, हे करतोय समर्थ. आले समर्थाचे मना. संताचं सामर्थ्य. जवळच दक्षिण काशी पैठण आहे. आपण त्या नाथबाबाचं थोडस चरित्र पाहिलं बा. नाथ महाराज वैभव संपन्न संत होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये. 63 गावाची जहागिरी होती. इकडं पाचोड, संभाजीनगर हा सगळं प्रांगण दिलेलं होतं नाथ महाराजांना. श्रीमंत होते. आणि तुम्ही कशी कथाला आले आता?
आता कथा झाली की आपण आरती घेणार आणि आरती झाली की प्रत्येकाच्या हातावर थोडी थोडी साखर दिली की चालली ज्याच्या त्याच्या घरी. पण महाराष्ट्रात एक कथा अशी होत होती, आपली 8च दिवसाची आहे, पण महाराष्ट्रात 750 वर्षापूर्वी एक अशी कथा होत होती, 12 महिने कथा होत होती. ती कथा झाली की साखर नव्हती वाटल्या जात, प्रत्येकाला पाव किलो गुळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ दिली जात होती. पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजाच्या घरी संध्याकाळचं भागवत झालं की प्रत्येकाला हरभऱ्याची डाळ आणि पावशेर गुळ. मग लोक म्हणे बा ते कथा लोक काय करे, मग 8 ते 10 कथेचा टाइम होता, समजा नव्हतं तेव्हा 8 ते 10 नियम, पण म्हणू आपण तर लोक 9:45 कथे लिहून बसत होते. शेवटचे 15 मिनिटं कथा ऐकायची, पाव किलो गुळ पाव किलो डाळ घेऊन घरी. तर त्या पैठण जवळच मालक वारलेले होते आणि बाई आणि पोरगा दोघच राहत होते. बाईची परिस्थिती गरीब होती आणि ती पोरग दररोज हट्ट करत होतं मायला पुरणपोळीचं, आई मला पुरणपोळी खायची, आई मला पुरणपोळी खायची. आता साधारणतः 40 वर्षापूर्वीचा काळ आठवा आपला. 40-50 वर्षापूर्वीचा आपला काळ कसा होता, आपल्याला पोळी कधी खायला भेटत होती, पाहुणे कोणी आले किंवा सणाला सुदीलाच पोळी भेटत होती, नाही तर हायब्रेडच्या भाकरी होते, बरोबर आहे नाही. आणि मग 750 वर्षापूर्वी कशी परिस्थिती असेल, आणि ती पोरग दररोज मायला म्हणायचं आई मला पुरणाची पोळी, आई मला पुरणाची पोळी. मग कोणीतरी त्या आईला सांगितलं तो लेकरूला परेशान करताना पैठणला नेऊन घाल म्हणे. त्या माईनं ते पोरग पैठणला आलं, नाथ महाराजाजवळ आणलं. म्हणे महाराज या पोराला तुमच्या जवळ ठेवा. म्हणे का मग, म्हणे याला फक्त पुरणपोळी आवडतील, तुमच्या वाड्यामध्ये दररोज पुरणपोळी होते. म्हणे हो राहू दे, खाईल म्हणे, किती पुरणपोळी खाईल. ते पोरग नाथ महाराजाच्या वाड्यामध्ये राहिलं आणि त्यानं काहीच नाही केलं, फक्त पंगत बसली की पुरणपोळी हाणायची आणि गावभर उन्हाडक्या करत फिरायचं, काहीच नाही केलं त्यानं. 3.5-4 वर्ष राहिलं ते नाथबाबाकडं. आणि नाथबाबा ज्यावेळेस समाधी घ्यायला निघाले, जल समाधी घ्यायला, तर गावातले शहाणे माणसं आडवे आले, म्हणे महाराज समाधी घेऊ नका. तर नाथ महाराजाला त्या ठिकाणी गावातले लोक म्हणे तुम्ही समाधी घेऊ नका. म्हणे कसं काय, अहो म्हणे तुम्ही लिहायला घेतलेलं जे एकनाथी भागवत आहे ते पूर्ण झालं नाही, अर्ध राहिलं ते लिहायचं. म्हणे मग अर्ध राहिलं मी काय करू, माझी वेळ संपली, मला जायचं, आता समाधी घ्यायची आहे. मग लोक म्हणे महाराज अहो तुम्ही जा, आमचा विरोध नाही, नक्की जा तुम्ही, पण तुम्ही ते एकनाथी भागवत आहे तेवढं पूर्ण करून घ्या, एकदा लिहायचं आणि मग जा. तर नाथ महाराज म्हणे ते राहिलेलं भागवत आता मी लिहित नाही. अहो म्हणे ते लिहिल कोण, आता ते काय सोपं आहे, ती लिहिणं सोपी गोष्ट नाही, कोण लिहिल ते. तर नाथ महाराज म्हणे ते कोण लिहिल, ते पोरग नाही आलं म्हणे पुरणपोळ्या खायला, त्याचं नाव होतं गावोबा. गावोबा नावाचं पोरग लिहिल. तर बाकीचे लोक हसले. नाथ महाराज डोकं ध्यानावर आहे का तुमचं, अहो त्या पोराला फक्त पुरणपोळी कशी खायची एवढंच माहिती, ते पा उन्हाडके करत गल्लीत गोट्या खेळायला लागलं म्हणे ते. तर नाथ महाराजानं त्या गावोबा नावाच्या पोराला बोलवलं, कृपा कटाक्ष न्याहाळीले, वरद हस्त ठेवला त्या पोराच्या डोक्यावर आणि नाथ महाराजांनी सांगितलं गावोबा मी येतो, आता माझं संपलं आयु मर्यादा, आता मला इहलोकाचा निरोप घ्यायचा आहे. त्या पोरानं नाथ महाराजाचं दर्शन घेतलं. म्हणजे मग मला आज्ञा काय, म्हणे राहिलेलं एकनाथी भागवत तू लिहून काढ. ऐका, ज्या पोरानं उभं आयुष्य नाथ महाराजाच्या घरी निसत्या पूर्णाच्याच पोळ्या खाल्ल्या, त्यानं राहिलेलं एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत त्या ठिकाणी लिहिलं. कुठपर्यंत एकनाथ महाराजांनी लिहिलंय आणि कुठून गावोबानं सुरू केलंय हे कोणालाच त्या ठिकाणी कळत नाही. ही संतांचं महात्म्य, संतांच्या संगतीतलं महात्म्य आहे. आणि ते संत त्या ठिकाणी, त्या संतांचं चरित्र आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. संतांचं चरित्र दिव्य, संतांचं चरित्र अलौकिक आहे. आणि म्हणून आपण कालपर्यंत त्या ठिकाणी या संतांचं चरित्र बघितलेलं आहे. ज्ञानोबारायाच्या अगोदरच्या आपण संपूर्ण जवळपास काल आपण 7 पिढ्याचा विस्तार पाहिला. अगदी नाथ महाराजांचे ज्ञानोबारायाच्या हरिहरपंत जावळे यांच्यापासून तर विठ्ठलपंत यांच्यापर्यंत ज्या 7 पिढ्या आहेत, त्या 7 पिढ्यांचं चिंतन केलेलं आहे आपण. त्याच्या पुढचा त्या ठिकाणी प्रसंग आपल्याला थोडासा बघायचा आहे. श्रीमंत श्री विठ्ठलपंत आणि सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी यांचं त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे. लग्न होऊन दोघं पंढरपूरला 4 धाम यात्रा करून त्या ठिकाणी आपेगाव क्षेत्रामध्ये राहिलेले आहे. आपेगाव मधून त्यांचे आई वडील त्या ठिकाणी वारले आणि मग हे आळंदीत येऊन राहू लागलेले आहे. पण आळंदीत येऊन राहत असताना काय झालं, विठ्ठलपंत हे मूळचेच वैराग्यवान असल्यामुळं संसारामध्ये मन लागत नव्हतं.
संसारामध्ये रडत राहता येत नव्हतं, संसारामध्ये मन लागत त्या ठिकाणी नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी विठ्ठलपंत आपल्या पत्नीला दररोज त्या ठिकाणी म्हणायचे, का ग ह्या विठ्ठलपंत त्या ठिकाणी दररोज आपल्या पत्नीला म्हणायचे, रुक्मिणी सांग ना, मी घेऊ का संन्यास. आता रुक्मिणीला काय वाटलं, संतती वाचवणे न घ्यावा संन्यास ऐसे सांगायचे असं म्हणितले. अहो आपल्याला मुलं बाळ नाही म्हणून संन्यास घेतात काय तुम्ही, असं बायकोनं म्हणावं. पण त्या ठिकाणी विठ्ठलपंत दररोज म्हणायचे, सांग ना घेऊ का संन्यास. एक दिवस रुक्मिणीनं वैतागून सांगितलं, जा बरं घ्या संन्यास तुम्ही. आणि मग निरोपाची वाट पाहे भलत्या मिशे रुक्माई असे सावधान. फक्त रुक्मिणीने एकदा मला हो म्हटलं पाहिजे याची वाट पाहत होते विठ्ठलपंत. आणि एक दिवस विठ्ठलपंतला हो म्हटलं रुक्मिणी आई साहेबानं, तर त्या ठिकाणी असता दूषितपणे निरूप कुशीला जा जा म्हणे दिधला अवसरू जाऊनी विठ्ठले घेतला संता संन्यास चिंता रुक्माईस पडली भारी. आपल्या मालकाचं हो म्हटल्यानंतर विठ्ठलपंत त्या ठिकाणी काय झाले, तर विठ्ठलपंत त्या ठिकाणी संन्यास घेण्यासाठी वाराणसी या क्षेत्रावर त्या ठिकाणी गेलेले आहे. आणि त्यांनी संन्यास धर्म त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे, रामानंद स्वामी. आता इथं थोडासा मतभेद आहे बरं का. काही जणांचं म्हणणं आहे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला वाराणसी क्षेत्रामध्ये जाऊन, पण कोणाकडं त्यांच्या गुरुचं नाव सांगितलं रामानंद स्वामी, आणि कुठं सांगितलेलं आहे श्रीपाद स्वामी, आणि कुठं सांगितलेलं आहे नरसिंह स्वामी. यापैकी तुम्हाला जे पटतं त्या घ्या, पण नामदेव महाराजांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी रामानंद स्वामी किंवा श्रीपाद स्वामी यांच्याकडे जाऊन त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलेला आहे. संन्यास घेत असताना डायरेक्टली त्या ठिकाणी संन्यास देत नाही. विठ्ठलपंतांना संघ विचारत आला तुझं नाव काय, तर विठ्ठलपंतांना स्वतःचं नाव इथं चुकीचं सांगितलं, म्हणजे माझं नाव चैतन्य. गाव चुकीचं सांगितलं, नाव चुकीचं सांगितलं. आई वडील नाही, स्वर्गवास झाला. भाऊ बहीण काहीच नाही, म्हणे मी एकटाच आहे असं सांगितल्यानंतर त्या चैतन्याला सद्गुरु श्रीपाद स्वामीने त्या ठिकाणी संन्यास दिलेला आहे. आणि इकडं रुक्मिणी आई साहेब सकाळी उठल्या तर आपला मालक नाही. शोध दिवसभर त्या ठिकाणी घेतला, पण पती काही सापडत नाही. आणि मग रडू लागली. सिद्धोपंतांनी विचारलं, अगं रुक्मिणी का रडतेस. म्हणे माझे मालक नाही. अगं गेले असेल कुठेतरी. नाही म्हणे 3 महिन्यापासून मला विचारत होते घेऊ का संन्यास, घेऊ का संन्यास. मी नाही म्हणायचे, पण मी काल सहज म्हणून घेतले, जा बाबा घ्या संन्यास. मला काय माहिती ते जाणार. गेले म्हणे बहुतेक ते संन्यास घ्यायला. मग सिद्धोपंताने त्या ठिकाणी आपल्या मुलीची त्या ठिकाणी रुक्मिणीची समजूत काढली. येईल म्हणे घरी, येईल घरी, तू काय कर त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नको. मग रुक्मिणीने त्या ठिकाणी काय केलं, खचून त्या ठिकाणी गेली. रुक्मिणी आई साहेब महान पतिव्रता होत्या, त्या खचून नाही गेल्या. त्यांनी काय करावं, मग आळंदीमध्ये वास्तव्य करत असताना सकाळी स्नान करावं, इंद्रायणीचं जल आणावं, सिद्धेश्वराचा अभिषेक करावा. आणि त्या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये सुवर्णाचा पिंपळ आहे, सुवर्णाचा. त्या सुवर्णाच्या पिंपळाला अशा दररोज प्रदक्षिणा मारावी म्हणे. 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या पिंपळाला. त्या पिंपळामध्ये भगवंताची विभूती सांगितलेली बरं का. डोळ्यानं जर नुसता पिंपळ पाहिला तर आयुष्य वाढतं, कारण पिंपळ म्हणजे भगवंताची विभूती आहे. सगळ्या वृक्षामध्ये उत्तम वृक्ष जर कोणता असेल तर तो पिंपळ आहे. विज्ञानही सांगतं की त्या ठिकाणी ते ज्यांना अटॅक सारखा प्रकार आहे, ज्याला बीपी सारखा प्रकार आहे ना म्हणे, त्यानं पिंपळाचे पानं त्या ठिकाणी तोडून आणायचे, ते ठेचायचे आणि वस्त्रगाळ करून ते पाणी त्या ठिकाणी प्यायचं. ब्लॉकेज वगैरे त्या ठिकाणी निघतं. म्हणजे विज्ञानालाही त्या ठिकाणी महान पिंपळ आहे. आणि दुसरी गोष्ट, पिंपळाला त्या ठिकाणी सौभाग्यवती अवस्थेमध्ये त्या ठिकाणी माता माऊलीने दर नित्य नियमानं जर पूजा केली ना तर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. पुरावा काय त्याला, तर त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांनी दररोज उठावून त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारावी. माऊलीच्या दरवाजात जो पिंपळ आहे ना तो ज्ञानोबारायच्या जन्माच्या अगोदर आहे. आता ज्ञानोबारायचं जन्माचं वर्ष 750 आहे, म्हणजे किती अजूनही पिंपळ जशाच तसा आहे.
तो सुवर्ण पिंपळ आहे. सुवर्ण पिंपळ याची 2-3 कारण त्या ठिकाणी सांगितलेले आहे. सुवर्ण पिंपळ म्हणजे काय? सुवर्ण पिंपळ म्हणजे पिंपळ लक्ष्मीचं तिथं काय म्हणतात त्याला वाच्यार्थाने लक्षणा करायची. सुवर्ण म्हणजे सोनं म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. ज्ञानोबराय तुकोबराय बोलले ना, तुका म्हणे तेथे सुखा काय उने. सोन्याचा पिंपळ म्हणजे तिथं सुखाला ऊनच नाही. ज्ञानोबराय जवळ गेलं तर सुखच सुख आहे. अजून सोन्याचा अर्थ काय करायचा? सोन्याचा अर्थ लक्ष्मी करायचा. लक्ष्मी ते सोन्याचं पिंपळ म्हणजे आईसाहेब लक्ष्मी. आता लक्ष्मी कोण आली तिथं? लक्ष्मी म्हणी इथं ज्ञानोबाराय येणार आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणजे भगवान परमात्माच आहे ना. मग देवा अगोदर देवाची बायको येऊन तिथं थांबलेली म्हणून ती लक्ष्मी आहे. सुवर्ण पिंपळ येतो. त्या पिंपळाला प्रदक्षिणा रुक्मिणी आईसाहेबांना रोज त्या ठिकाणी माराव्या. 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या म्हणे. एक दिवस रुक्मिणी आईसाहेब इंद्रायणीमध्ये गेल्या, स्नान केलं आणि सिद्धेश्वराचा अभिषेक केला आणि आपल्या नित्य नियमानं सुवर्णाच्या प्रदक्षिणा चालू आहे. पारावर बसलेले एक सिद्ध महात्मे होते आणि रुक्मिणी आईसाहेबाला आता घरी जायचंय, पण जाता जाता संतांच्या डोक्यावर पाय ठेवावं म्हणून गेली आणि त्या भगव्या वस्त्र परिधान केलेल्या महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हटल्यानंतर रुक्मिणीनं राहवलं नाही. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, महाराज माझं नाव रुक्मिणी आहे. सिद्धोपंत माझ्या वडिलाचं नाव आहे. 24 गावांची जागिरी माझ्या वडिलांकडं. त्या रामानंद स्वामीने श्रीपाद स्वामीने सांगितलं, बाई ती मला का सांगते तो? म्हणजे तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पुत्र होण्याचा आशीर्वाद दिलाय, पण मी माझी ओळख करून देते. माझं लग्न झालेलं आहे, मी सुवासीन आहे, माझ्या भांगीत कुंकू आहे, सुवर्ण सगळे सौभाग्याचे अलंकार माझ्या अंगावर आहे, पण माझं सौभाग्य चालू वर्तमानात माझ्यासोबत नाहीये. घर सोडून त्या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी झालेलं आहे आणि परत येईल याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून मला थोडंसं हसू आलं. हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? असं त्या ठिकाणी म्हटल्यानंतर श्रीपाद स्वामीने सांगितलं, बाई आशीर्वाद या जन्माचा आहे. माझे सत्यवादाचे तप, सत्य बोललेलो आहे मी. तुझ्या मालकानं त्या ठिकाणी संन्यास घेतला अशी चर्चा कानावर आहे. मला तुझ्या मालकाचं थोडं बाह्य रूप सांगतील. आणि मग रुक्मिणीनं दिसायला असे अमुक अमुक केस आहे, हसले की खळगे, ह्या सगळ्या घटना त्या ठिकाणी सांगितल्या आणि एक जन्मखून सांगितली. सिद्धोपंत तिथपर्यंत आले आणि मग श्रीपाद स्वामीने त्या ठिकाणी सांगितलं. श्रीपाद स्वामीने त्या ठिकाणी सांगितलं, काळजी करू नका. तुम्ही सांगितलेल्या लक्षणाचा एक माणूस 2 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला आहे, पण तो त्याचं नाव विठ्ठल नाही सांगत, त्याचं नाव तो चैतन्य सांगतोय. काळजी करू नका बाई, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही, खरा होईल. टेन्शन घेऊ नको. तू भगवत भक्ती आणि या पिंपळाला प्रदक्षिणा चालू ठेव. आणि ते श्रीपाद स्वामी त्यांनी काय केलं, राहिलेलं त्यांचं तीर्थाचं भ्रमण बंद केलं आणि तिथून परत माघारी आपल्या आश्रमात गेले. आश्रमामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे शिष्य त्या ठिकाणी जमा झाले. सगळे शिष्य म्हणायला लागले की या ठिकाणी आपले गुरु महाराज तर 4 धाम यात्रेला गेले होते, पण मध्यंतरीच कसं काय त्या ठिकाणी मागे आले. आणि मग त्या ठिकाणी हा चैतन्य विठ्ठलपंत हा गेला महाराजांकडे. गुरु महाराज तुम्ही तर भ्रमण करायला गेले होते, परत कसं काय आलात? सगळ्या शिष्यांना जाऊन दिलं आणि मग चैतन्याला त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी डाव्या खांद्यावरती एक जन्मखून सांगितली होती रुक्मिणीनं. ती जन्मखून पाहिली, निश्चय झाला श्रीपाद स्वामीचा. ते म्हणतात तो आणि हा 2 जण एकच आहे. आणि मग त्या ठिकाणी श्रीपाद स्वामी चैतन्याला चैतन्याने म्हटले, अरे म्हणे विठ्ठलपंता मी आळंदीहून माघारी आलो. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांना मान खाली घातली. त्यांच्या लक्षात आलं
की सगळा माझा पूर्वाश्रम त्यांना. ते विठ्ठलपंत गुरु महाराजांना म्हटले, महाराज मला पूर्वाश्रमीची आठवण देऊ नका, मी आता संन्यासी जीवन त्या ठिकाणी जगलेलो आहे. श्रीपाद स्वामी म्हटले, विठ्ठलपंत तुम्ही शुद्धीवर आहात का? तुम्ही ब्राह्मण आहे आणि तुम्ही म्हणता माझं मी संन्यास घेतला. संन्यास शब्दाचा अर्थ माहिती का? भगवे कपडे परिधान करणं म्हणजे संन्यासी आहे. अहो तुकोबारायन तर याचा निषेध केला. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगवे तरी श्वान सहज अंतरी विश्वास अंतरी विश्वास तरी श्वाना तिथे अनुभवाचा ताज पंथ श्वान म्हणजे कुत्र. भगवे कपडे घालणाऱ्याला जर संन्यासी म्हणायचं असेल विठ्ठलपंत, तर भगव्या रंगाचं कुत्र आहे, मग त्याच्या बी पाया पडता का? अरे भगवा रंग म्हणजे संन्यासी नाहीये. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू अरे जगी विटंबना बाधू. भगवे रंग घालणारा जर साधूच असेल तर वरून भगवं घातलंय, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. त्या ठिकाणी विटंबना आहे. आपण रात्री सविस्तर पाहिलं, संत पदवी नसती, साधू अवस्था आहे अवस्था. आणि भगवे कपडे घालणाऱ्याला जर संन्यासी त्या ठिकाणी म्हणायचं असेल, नाही. पूर्वाश्रमीचा त्यागून तू आलेला आहे. तुझी बायको आहे आणि तुझी बायको देवासारखी रात्रंदिवस क्षणाक्षणाला तुझी वाट बघते. तू म्हणतो मला पूर्वाश्रमीचा आठव कराय, तुला संन्यास घ्यायचा होता तर का लग्न केलंय? परत जायचंय. गुरु आज्ञा म्हणून त्या ठिकाणी तुला संन्यास अर्धवट सोडून पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारायची, हा माझे आज्ञा त्या ठिकाणी आहे. आणि शहाणा माणूस त्या ठिकाणी गुरुच्या आज्ञेचं त्या ठिकाणी पालन करत असतो. विठ्ठलपंतांनी क्षणाचा विचार केला नाही. आपली भूषणे संन्यासाची त्यागली आणि विठ्ठलपंतांनी आपला आश्रम त्या ठिकाणी क्षेत्र सोडलं आणि आळंदीच्या दिशेनं निघाले. आळंदीत आले. रुक्मिणी वृंदावनात तुळशीची पूजा करत होती. तेवढ्यात सावली दिसली. कोण आहेत पाहते, आपले मालक आहे. आनंद झाला. रुक्मिणीला आनंद अश्रू आले. गेली आपल्या मालकाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी मालकाचं दर्शन घेतल्यानंतर येती ओढवला सतीच्या तपाचे अकस्मात अश्वत्थ नारायण आहे. रुक्मिणीने त्या ठिकाणी सांगितलं, मी जी तपश्चर्या केली ना, या तपश्चर्येमुळेच त्या ठिकाणी काय झालंय, माझे मालक त्या ठिकाणी परत आले. अतिशय आनंद झाला रुक्मिणीला. आणि मग त्या ठिकाणी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांचा पुन्हा नव्यानं संसार सुरू झाला. पण ऐका आता, हे ज्यावेळेस आळंदीत आले ना, तर आळंदीत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी संन्यास धर्म त्या ठिकाणी सोडला आणि संन्यास स्वीकारून, म्हणजे गृहस्थ आश्रम होते, गृहस्थीतून संन्यास घेतला आणि संन्यासातून पुन्हा संसारिक झाले. तर आळंदीकरांनी त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरू केला. घिगैसे जिने म्हणती श्रेयावाळे, नेली उभय कुळे निरावया. त्या ठिकाणी निंदा निस्तेज दंडी, कामलोभावर पडी, परी रोमान हे वाकुडी माणसाची, आकाशे ओसरो पृथ्वीवरी विरो, परी नेनो मोहरे हृदयवृती, हाती हाला फुली पासवान जेवी न घाली तैसे नोहाटावे. त्या ठिकाणी सगळेजण आता त्यांची निंदा करू लागलेले.
अरे याला संन्यासच घ्यायचा होता, त्याने आधी लग्न का केलं बरं? लग्न केलं तर मग संन्यासाला कशाला केला बरं? गेला संन्यास घ्यायला तर पुन्हा संन्यास सोडून पुन्हा गृहस्थी जीवनात कसा आला? यानं काय केलंय म्हणे, अरे हा काम लोभी आहे. आळंदीकरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. कामाने याला त्रास दिला म्हणे, याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला आणि काम उत्पन्न झाल्यामुळे यानं संन्यास त्यागला आणि पुन्हा बायकोला त्या ठिकाणी भेटायला आला. अशा नाना प्रकारची विवेचना अवहेलना त्या ठिकाणी करू लागलेले. झाला की उपहास फारची, जनी भिक्षा मिळे तदा, पाला बक्षुनी वृक्ष संभव करी तो या क्षणी एकदा. त्या ठिकाणी एवढा त्रास झाला, एवढा त्रास त्या ठिकाणी होऊ लागला. म्हणून मग त्या ठिकाणी काय केलंय तर त्यांना त्या ठिकाणी विठ्ठलपंत रुक्मिणींना आळंदीतल्या लोकांपासून त्रास होऊ लागला. म्हणून हे आळंदीपासून जो कोंढाणा किल्ला आहे ना, पुण्याजवळ कोंढाणा, त्या कोंढाणा किल्ल्याच्या डाव्या हाताला कोंढापुरी नावाचं त्या ठिकाणी गाव आहे. त्या कोंढापुरी नावाच्या गावामध्ये राहून काही दिवस वास्तव्य केलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने. पण तिथेही चर्चा झाली. मग त्र्यंबक क्षेत्रावर ते त्र्यंबकेश्वरला आले, त्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केलं. काही दिवस आपळगावला त्या ठिकाणी आलं आणि 12 वर्ष ते असे बाहेर त्या ठिकाणी राहिले. 12 वर्ष राहिले. ही झाली कथा. आता ऐका या कथेचा भाव. यांना त्या ठिकाणी विठ्ठलपंतांना 12 वर्षाचा हा त्रास भोगावा लागला. हे संन्यासी झाले, संन्यासातून पुन्हा ग्रहस्थी झाले. हे कसं काय त्या ठिकाणी झालं माहिती का? तर या विठ्ठलपंत आणि रुक्मिणींचा 3 जन्माचा पूर्व इतिहास आहे. तो पूर्व इतिहास आपल्याला थोडासा पाहायचा आहे. कृतिकापासून चालत आलं हे. ज्ञानोबाला डायरेक्ट कोणाच्याही पोटी जन्माला नाही येत. 3 युग लागले ज्ञानोबाला जन्माला येण्यासाठी. 3 युग, 3 वर्ष नाही, 3 युग लागले. कृत, त्रेता, द्वापार आणि मग कलियुगात ज्ञानोबा जन्माला आले. डायरेक्ट ज्ञानोबा जन्माला येत नाही. आपण म्हणतो की एखाद्या संताचा अवतार झाला. हे संत इथं अवताराला येण्यासाठी आधी ती कुश पवित्र लागते. आपण काल पाहिलं ना, चांगलं पीक चांगल्या प्रत्येक जमिनीत प्रत्येक पीक येत नसतं. तांदूळ आपल्या जमिनीत येत नाही ना. आपल्या जमिनीत जे पीक घेते ते कोकणात येऊ शकत नाही. योग्य उत्तम जमीन आणि उत्तम जमिनीत उत्तम पीक येत असतं. कृत युगामध्ये त्या ठिकाणी कश्यप आणि कश्यपाला 2 बायका होत्या. एक होती आदिती आणि एक होती दिती. लक्षपूर्वक ऐका. कश्यपाला 2 बायका, एकीचं नाव आदिती, एकीचं नाव दिती. आता एकीला झाले देव आणि एकीला झाले राक्षस. मग तुम्ही म्हणाला बाप एक आहे आणि दोन बायका आहे, तर एकीला राक्षस आणि एकीला देव कसं काय झाले? ऐका. आदितीला देव झाले आणि दितीला राक्षस झाले. कसं काय झाले? तर कश्यपानं त्या ठिकाणी कश्यपापासून अदितीला देव झाले आणि दितीला राक्षस कसं काय झाले? 12च्या पुढे टाइम झाला रात्रीचा. आणि त्या आदितीच्या अंतःकरणामध्ये काम नावाची वासना जागृत झाली ना. आपला काम पूर्ण करायसाठी ती आपल्या मालकाकडे गेली, नवऱ्याकडे, कश्यपाकडे. माझा काम पूर्ण करा. कश्यप म्हणजे डोकं शुद्धीवर आहे का? आपलं हिंदू धर्माचं शास्त्र एवढं त्या ठिकाणी तरबेज आहे, कोणतं काम केव्हा करायचं हे सांगतं. पण आपण त्या गोष्टी पाळत नाही. मग आपण म्हणतो कसं काय हे असं झालं? अरे प्रत्येक काळा वेळाला महत्व आहे. पहिले प्रहर सबजन 12 घंट्याची रात्र आहे, 12 घंट्याचा दिवस आहे. दिवसा तुम्ही काही करा, पण रात्री 4 काम करायचे आणि ते चौघांसाठी वेगवेगळे. पहिले प्रहर सबजन जागे 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 4-4 घंट्याचे टप्पे. तर पहिले प्रहर में सबजन जागी. पहिल्या 6 ते 9 मध्ये सगळे जागी राहते. खाणं पिणं जेवण भावण सगळ्यांच्या गप्पा, सगळेजण जागे. पहिले प्रहर सबजन जागे. दुसरे प्रहर भोगी जागी 9 ते 12. वयानं लहान आहे, जास्त खाली येऊन बोलत नाही तर म्हणजे तपिलं समजून घ्या. 9 ते 12 भोगी लोकांनी जागी राहायचंय. पती पत्नीनं भोग द्यायचा म्हणे तर 9 ते 12, त्याच्यानंतर नाही. हा टाइम सांगितलेला आहे. तिसरे प्रहर तस्कर जागी. तस्कर म्हणजे कोण?
चोर चोर पहा, आपलं धर्मशास्त्र चोरांना कधी चोरी करा ते बी सांगते. 12 ते 3च घरं फोडायची म्हणे. का? सगळे गाढ झोप लागते 12 ते 3. आणि तेव्हा चोर करायला चोरी जो खानदानी चोर आहे ना, तो बराबर चोरी 12 ते 3च करतो. तिसरे प्रहर तस्कर जागी और चौथे प्रहर योगी उठा जागे वारे. हे 3 ते 6 काकडा आहे, म्हणून पद्धत आहे काकडा सकाळी करायची. मग 9 ते 12 हा भोगी लोकांचा प्रहर आहे. पण 12च्या पुढं आधी तिच्या अंतकरणामध्ये काम नावाचा विकार जागा झाला. आणि नवरा सांगत होता ही योग्य वेळ नाही, ही योग्य वेळ नाही. अशा वेळेस जर आपण या ठिकाणी काम पूर्ण केला तर याच्यापासून होणारे जे मुलं आहे संतती योग्य निघणार नाही. पण शहाणी बायको कामातुरम भयम न लज्जा. अंतकरणामध्ये काम जर उत्पन्न झाला ना तर भयम लज्जा राहत नाही. तिनं नवऱ्याला ब्रह्मज्ञान सांगायला सुरू केलं. नवरा आहे ना तुम्ही, मग पतीची बायकोची इच्छा पूर्ण नाही करू शकत असं नाना प्रकारे बोलायला. मग बायकोचं ऐकून घे ना, म्हणून बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी कश्यपाने त्या ठिकाणी नको त्यावेळी बायको सोबत संग केला. त्याचा परिणाम काय झाला, त्या ठिकाणी त्या आदितीला राक्षस झाले. राक्षस संतती ही जर उत्तम सुयोग्य सुसंस्कारित जर निघायची असेल तर त्याला सुद्धा काळ वेळाचं त्या ठिकाणी बंधन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दितीला देव झाले, आदितीला राक्षस. आता जिला राक्षस झाली तिची सगळी जण निंदा करू लागले. काय बाई बाई हिच्या सवतीला पहा, देव झाले आणि यांना राक्षस झाले, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. आणि म्हणून आदितीनं भगवान विष्णूची तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान विष्णूला आदितीनं सांगितलं, देवा सगळे लोक निंदा करतात माझे, सगळे लोक माझी निंदा करू लागले. का? माझ्या पोटी राक्षस जन्माला आले, लोकांना त्रास दिला राक्षसानं. कोणाचे पोरं? म्हणे आदितीचे. सगळ्यांना त्रास दिला. मग म्हणे माझी अशी इच्छा आहे देवा, पुढच्या जन्मामध्ये तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. विष्णुदेवाने सांगितलं काहीच हरकत नाही, निश्चित मी तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि 1 नाही 2 नाही 3दा तुमच्या पोटी मी जन्माला येईल. मग हेच कश्यप आदिती. कृतयुगामध्ये कश्यप आदिती होते. त्रेतामध्ये हे दशरथ कौशल्य झाले, यांच्या पोटी राम जन्माला आले. विष्णूच राम झाले. हेच कश्यप आदिती त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये वासुदेव देवकी झाले आणि यांच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आणि हेच कश्यप आदिती हे त्या ठिकाणी कश्यप आदिती 3ऱ्या जन्मामध्ये म्हणजे कलियुगामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी झाले. यांच्या पोटी भगवान विष्णू जन्माला त्या ठिकाणी येणारे, सहजासहजी नाही. आणि दुसरी गोष्ट ऐका आता एक गोष्ट एका प्रश्नाचं उत्तर द्या. विठ्ठलपंताचं लग्न झालं होतं रुक्मिणी सोबत, तर विठ्ठलपंतांना जरी करमत नव्हतं संसारात तर त्यानं संन्यास घ्यायला पाहिजे होता का? घ्यायला पाहिजे होता का? कसं वाटतं तुम्हाला, घ्यायला पाहिजे होता का? नाही. मग ऐका, 10 कीर्तन पाठ आहे आमच्या, तर आम्हाला कळतं विठ्ठलपंतांना संन्यास घ्यायला नव्हता पाहिजे. आणि मग जे विठ्ठलपंत कश्यप होते, जे विठ्ठलपंत दशरथ होते, जे विठ्ठलपंत वासुदेव होते, त्याला कळालं नसेल का मी संन्यास घ्यायला नाही पाहिजे? आपल्याला कळतं, संसारानं बरबटलेले आपण, आपल्याला कळतं की लग्न झाल्यावर संन्यास घेऊच नाही. मग हे विठ्ठलपंताला कळालं नसेल का? मग तरीही विठ्ठलपंतांनी संन्यास काय घेतलं माहिती का? त्याचं उत्तर आहे का? आता विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं लग्न झालं. लग्न झाल्यावर काल आपण पाहिलं ते सगळे तीर्थाटन केले होते त्यांना. आणि तीर्था करत असताना एका साधूने सांगितलं होतं तुम्हाला या जन्मामध्ये पुत्र संतती होत नाही, मुलाबाळ होत नाही म्हणे तुम्हाला. आणि मग विठ्ठलपंत म्हणे या जन्मात मुलं बाळ होत नाही ना, मग ज्या दिवशी विठ्ठलपंत ग्रस्त सोडला आणि ज्या दिवशी संन्यासी झाले ना, तर त्या दिवशी रामानंद स्वामीच्या त्या श्रीपाद स्वामीच्या सांगण्यावरून विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंता तुम्ही संन्यासी धर्म केव्हा सुटतो म्हणे माहिती का? संन्यास धर्म सोडणं म्हणजे अंगावर जे भगवे वस्त्र काढून घेणं, गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळा काढून घेणं म्हणजे झालं संन्यासी पण नाही.
संन्यासाची दीक्षा आहे. पुन्हा त्या ठिकाणी संन्यास हा मेल्यावर समाप्त होतो म्हणे, पण तुला मरता येणार नाही, कारण तुझी वाट पाहते, कुंकू लावते बाई तुझ्या नावाचं, तुला मरता येणार नाही. मग त्या ठिकाणी त्या श्रीपाद स्वामींनी काय केलं होतं, विठ्ठल पंत जिवंत असताना दशक्रिया केली. पिंडदान कोणाचं केलं जातं, जो मेला त्याचं केलं जातं. मग तुम्ही संन्यासी म्हणजे तुम्ही संन्यास धर्म सोडला म्हणजे कपडे त्यागले म्हणजे लगेच सुट्टी नाही, सगळा विधी केला होता, सगळा विधी केला. आणि मग श्रीपाद स्वामींनी सांगितलं विठ्ठल पंतांना, विठ्ठल पंत आता तुमचा दुसरा जन्म झाला. आणि दुसरा जन्म झाला म्हणजे संन्यासी झाला, ते गेले विठ्ठल पंत. आता जे आळंदीत आले हे नव्यानं आलेले विठ्ठल पंत आहे. आणि म्हणून त्याचा पहिल्या जन्मात त्याला पुत्र संतती नव्हती, आता पुनर्जन्म झाला. आणि त्या पुनर्जन्मामुळं त्या ठिकाणी त्यांच्या पोटी त्या ठिकाणी हे 4 देव त्या ठिकाणी अवताराला आले. सोपी गोष्ट नाही ही. 3 युगे 3 जन्म, राम आणि मेघ श्याम, कली माझी ज्ञानदेव नाम, पुण्यग्राम अलंकापुरी. मग धीर न धरीचे नारायण, पूर्वी कश्यप तोची विठ्ठल पंत ब्राह्मण. दिती तिचे रुक्मिणी, पूर्ण सतीचे वचन सत्य करी. ज्ञान लीलामृतामध्ये त्या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी प्रमाण आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी दैत्य माता जी दिती होती ना, तिला 3 पुढच्या जन्मामध्ये देव माता होण्याचं सद्भाग्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आता त्या ठिकाणी ज्ञानदेव भावंडाचा जन्म आळंदी की आपेगाव, इथं थोडासा वाद आहे. पहा पुन्हा, आपेगावचं देवस्थान म्हणतं ज्ञानोबरायच्या या 4 भावंडांचा जन्म आपेगावात झाला. आणि आळंदीचं देवस्थान म्हणतं 4ही भावंडाचा जन्म आळंदीत झाला. भ्रमात आहे. पण ऐका, आपल्याला भ्रमात ठेवायचं नाही किंवा आपणही भ्रमात राहायचं नाही. जे संत वाङ्मय आलेलं, जे संत प्रमाण आलंय त्या प्रमाणावर नाही आहे. ज्ञानोबारायचं चरित्र एवढं भ्रमात पाडतंय, कारण चरित्र लय जणांनी लिहिलं ज्ञानोबाचं. महिपती बुवांनी लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीचं चरित्र लिहिलेलं आहे. पण आपण त्या ठिकाणी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेला जे मान्य आहे ते चरित्र आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय, 12 वर्ष कर्मी निगुती झाली संतती 4 जण. 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली यांनी, म्हणजे त्रास झाला यांना. हे कोंढापुरीला राहिले, त्यानंतर आपेगाव क्षेत्रावर राहिले, त्र्यंबकेश्वरला येऊन त्या ठिकाणी राहिले. भरपूर त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला. आणि त्रास जवळच्या लोकांपासून झाला. ज्ञानोबारायच्या आई वडिलांना त्रास एवढा त्रस्त झाला की त्यांना वाळीत टाकलं. वाळीत शब्द आपल्याकडे आहे. ते जर पानवाट्यावर पाण्याला गेले रुक्मिणी, तर बाकीच्या महिलांनी बाजूला निघून जावं, भरू द्या तिला. त्या विठ्ठल पंतांना त्या इंद्रायणी स्नानाला गेले, बाकीचे बाहेर या, हे इंद्रायणी दूषित केली ना, करू द्यायला जांभूळ. प्रवाहाच्या खाली कोणी जात नव्हतं, वरती जायचं. विठ्ठल सगळीकडे त्रास दिला, म्हणून वैतागले, मानसिकता खराब होऊ लागली. म्हणून त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये विठ्ठल पंत 12 वर्ष राहिले. आणि त्याच्यानंतर तोचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदर तारावया. अवतरले अलंकापुरी ज्ञानदेव, नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर. घेतशे अवतार अलंकापुरी, शिवपीठ हे शिवाचे, हेची पूर्वस्थ अगस्तीचे. जाणून झाले जन्म 4 सर्व क्षेत्राचे आदिभुज. आळंदीला नाव आळंदी का माहिती का? आपण काल पाहिलं की आपेगावाला अपस्तंभ नावाचे ऋषी होते, तशा आळंदीमध्ये अगस्ती नावाच्या ऋषीनं तपश्चर्या केलेली. अगस्ती सामान्य नाही, एका होटामध्ये समुद्र पिऊन टाकला होता त्यानं, सगळा समुद्र. आणि मग समुद्रातलं त्या ठिकाणी मासे, समुद्रातले प्राणी गयावया करू लागले. पाणी नसल्यामुळं कोरडा केला समुद्र. आणि मग सगळे देव लोक अगस्तीकडे आले ना. अगस्ती ऋषीला म्हणे, ऋषी अहो समुद्रात पाणी नाही, केवढा समुद्र आहे पाहता. तेवढा प्याला होता पुरा एका घोटात. मग अगस्ती ऋषीला पुन्हा लघवी वाटे सगळा समुद्र त्या ठिकाणी पुन्हा पाणी खाली केलं. तेव्हापासून समुद्राचं पाणी खारट आहे, नाही तर कोणाने मीठ नेऊन टाकलं समुद्रात. हे अगस्ती ऋषी, एवढे अगस्ती ऋषी महान आहे. आणि त्या अगस्ती ऋषीची तपस्थली, जन्मस्थली जर कोणती असेल तर आळंदी आहे. आणि मग त्या आळंदीमध्ये त्या ठिकाणी काय आहे, शिवपीठ हे जुनाट. तिथलं जे शिवपुट आहे, आपण काल पाहिलं की महादेव आणि पार्वती तिथे येऊन बसलेले. पद्मावती पार्वती आई साहेब आणि महादेव सिद्धेश्वराच्या रूपाने तिथे आलेले.
आणि तिथं त्या ठिकाणी ज्ञानेश्वराय जन्माला येणार आहे. अवतरले हरी नंदाचे मंदिरी, घेता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. जसं गोकुळाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे ना, तसं या ठिकाणी काय झालेलं आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येणारे अयोध्ये या अलंकापुरामध्ये, आळंदीमध्ये. मग आपल्याला त्या ठिकाणी आळंदी संस्थेला मान्य आहे ना, मग आळंदीमध्ये चारही भावंडाचा त्या ठिकाणी जन्म झाला. जन्म झाल्यावर राहायला गेले होते आपेगावला, तो भाग वेगळा आहे. मग पाहिले गे माय पूर्वभूमी आपुले, बहुत सन्मानी वैष्णवानी. आणि मग आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. ऐका, उत्तरखंडामध्ये, उत्तर भारतामध्ये सगळे अवतार उत्तर भारतात झाले. रामाचा, कृष्णाचा, परशुराम हे सगळे अवतार कुठे झाले हो? उत्तर प्रदेशामध्ये झाले. पण वेगळ्याच भूमीत आणि वेगवेगळ्या देवाच्या, वेगवेगळ्या आईच्या पोटी देवाला जन्माला आले. पण महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे, एकाच कुटुंबात एकाच आई वडिलांच्या पोटी ते 4 देव अवताराला आले. भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि आदिशक्ती त्या ठिकाणी आईसाहेब 4 देव त्या ठिकाणी अवताराला त्या ठिकाणी आले. पहिलं त्या ठिकाणी 12 वर्षाची खडतर तपश्चर्या झाली आणि मग त्या ठिकाणी नंतर 12 वर्षानंतर शकी त्या ठिकाणी प्रतिकाळ काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी त्या आईसाहेबाचे, रुक्मिणी आईसाहेबाला त्या ठिकाणी दिवस गेले आणि त्या ठिकाणी तो गर्भस्थ शिशु हळूहळू वाढू लागला. दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यामागं महिने जात होते आणि पौष महिन्याचे अमावस्या संपून माघ महिना प्रारंभ झाला. माघ महिन्याला प्रारंभ झाला आणि आकाशामध्ये स्वर्गस्थ देव पुष्पांजली धरून बालकाच्या आगमनाची वाट पाहू लागले. नृत्य करू लागल्या, गंधर्व मधुर गायन करू लागले आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी झाला आणि शेवटी तो दिवस त्या ठिकाणी उजाडला. कोणता दिवस उजाडला तर त्या ठिकाणी महिना आहे माघ महिना, वद्य पक्ष, प्रतिपदा, श्रीमुख संवत्सर आणि दिवस निवडला सोमवारचा. आणि सोमवारचा दिवस त्या ठिकाणी निवडला आणि शेके कोणता होता, शालिवाहन शेके होता. 1195 1195 मध्ये रुक्मिणी आईसाहेबांना सोमवारच्या दिवशी गोरज मुहूर्तावर, गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळचं मुहूर्त जे आपण पत्रिकेत टाकतो ना, गोरज मुहूर्तावर लग्न लागेल 7:15 नाही, असं गोरज मुहूर्त आहे. मग 9:35 9:30 10 गोरज मुहूर्ताचा तो अर्थ नाही, 3:30 मुहूर्त आहे. त्यापैकी गोरज मुहूर्त श्रेष्ठ आहे. एक ब्रह्ममुहूर्त, अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्त कशाला म्हटलं, पूर्वीच्या काळी गाई लय राहायच्या लोकांकडे, मग त्या गाई रानात जायच्या चरायला. दिवसभर गाई चरायच्या आणि संध्याकाळी त्या गाईला पाहणा फुटायचा वासराला दूध पाजायसाठी. मग ती गाय रानातून घरी यायची. डांबरनं नव्हती येत, रस्त्यानं यायची, फुपटा असायचा रस्त्यानं. आणि मग हा सूर्य आस्ताला बी गेलेला नाही राहायचा आणि वर बी नाही, पिवळा झालेला असायचा, तांबडा. आणि तांबडा सूर्य झाला की ती गाय घरी पळत यायची वासराला दूध पाजायसाठी. पण ती पळत असताना गोरज, गो म्हणजे गाय, रज गायीच्या खुरानं उडणार नाही, रज जमिनीतून उडणारी माती त्या तांबड्या सूर्याच्या प्रकाशात अशी पिवळसर रंगाची दिसती ना, त्याला गोरज मुहूर्त म्हटलेलं आहे. आणि या गोरज मुहूर्तावर रुक्मिणी आईसाहेबानं त्या ठिकाणी 1195 2025 किती वर्ष झाली मोजून घ्या. 1195 साली त्या ठिकाणी बराबर सोमवारच्या दिवशी गोरज मुहूर्तावर त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबानं त्या ठिकाणी काय केलं, एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. शेके 1195 वत्सरी निवृत्ती उदरी प्रगटला. पहिला मुलगा त्या ठिकाणी प्रगटला आणि तो निवृत्ती नाही तर तो त्या ठिकाणी कोण आहे, भगवान शंकर. हे त्या ठिकाणी कृतयुगामध्ये दिलेला कश्यपानी अदितीला दिलेला त्या ठिकाणी वर, त्या वरामुळे त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी अवताराला आले. सदा
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार निवृत्तीनाथ जे जन्माला आले हे दुसरे तिसरे कोण नाही, भगवान शंकराचा अवतार आहे. अवतार या शब्दाचा अर्थ काय हो? वरून खाली येणं, याचं नाव अवतार आहे. आता वरून कुठून? आपल्या 99% लोक काय म्हणते की आमचा देव वर आहे आणि वरून खाली आला म्हणजे अवताराला आला. दोन शब्द आहे पहा, अवतार आणि उद्धार. उद्धार म्हणजे खालून वर जाणं आणि अवतार म्हणजे वरून खाली येणं. उत या पदाला धार हा उपसर्ग लागला, त्यामुळे व्याकरणात उद्धार शब्द तयार झालेला आहे. उत हा मूळ शब्द उत आहे. उत आपल्या लक्षात येईल, चुलीवर जर दूध ठेवलं तर ते काय जातं? उतू म्हणतो. अपभ्रम झाला, त्याला उत म्हटलेलं आहे. फक्त त्या उताचं बी त जे आहे ना, उतच्या पुढचं त, त्या तच सुद्धा तंगड मोडलेलं आहे व्याकरणामध्ये. त्याला अर्धस्त आहे ते उत. उत म्हणजे वर जाणं, पण आपण म्हणतो दूध उतू गेलं. उतू गेलं म्हणजे खालून वर गेलं, उतू. आणि अवतार म्हणजे वरून त्या ठिकाणी खाली येणं, याला अवतार म्हटलेलं आहे. मग ऐका, वरून खाली येणं म्हणजे काय? स्वर्गातून नाही. स्वर्गातून खाली येणं म्हणजे नाही, स्वर्गात देवच नाही. आपण रात्री पाहिला देव कुठं नाही, ज्याच्या त्याच्या हृदयात देव आहे. मग उद्धार या अवतार या शब्दाचा अर्थ वरून खाली येणं म्हणजे आकाशातून नाही. अवतार या शब्दाचा अर्थ देवाचं मोठेपण बाजूला टाकून सगुणात येणं, निर्गुण सोडून द्यायचं, सगुणात येणं म्हणजे अवतार आहे. एखादा माणूस नोकरीला लागला, चपराशी म्हणून लागतो, पुढे जर त्याची बढती झाली तर आपण काय म्हणतो? त्याचं प्रमोशन झालं म्हणतो ना. आणि प्रमोशन न होता तो जर वरच्या पदावरून खालच्या पदाला आला, चुकी केली तर काय होतं? डिमोशन. तसं त्याचं अवतार हे त्या ठिकाणी तो घेतो, म्हणजे निर्गुण हे स्वरूप मोठं आहे आणि निर्गुणातून सगुणाला येणं म्हणजे अवतार आहे. आणि तो अवतार भगवान शंकरानं घेतला. सदाशिवाचा अवतार म्हणजे महादेव हा मोठा अवतार आहे. मग निवृत्ती लहान नाहीये, फक्त त्यानं भगवान शिवाचं स्वरूप त्यागलेलं आहे. आणि विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणीच्या पोटी भगवान शंकर त्या ठिकाणी अवताराला आले. अवताराला आल्यानंतर आनंद झाला रुक्मिणी आईसाहेबाला, विठ्ठलपंतांना, सिद्धोपंत सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. कारण आता साक्षात सदाशिव चंद्रशेखर कैलासनाथ भूतनाथ त्या ठिकाणी, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती रुक्मिणीच्या पुढ्यात त्या ठिकाणी जन्माला आलेले, गोंडस बाळ त्या ठिकाणी आहे. आणि आता या लेकराला जन्माला येऊन त्या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्षानंतर त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माऊलीच्या ज्ञानोबाराच्या रूपाने जन्माला येणार आहे. आता पुन्हा रुक्मिणी आईसाहेबाला त्या ठिकाणी दिवस गेले, महिन्यामागं महिने भरत गेले आणि प्रसूतीचा दिवस उजाडला. तो दिवस कोणता होता? शालिवाहन शके. हे सालं तरी ध्यानात ठेवा. आपल्या महाराष्ट्राला संतभूमी म्हटले, मग संताचे जन्माचं वर्ष तरी ध्यानात राहिलं पाहिजे. ज्ञानोबा निवृत्तीनाथाचा जन्म काय? 1195 आणि शालिवाहन शेके 1197. हा ज्ञानोबाराची 97 हा त्या ठिकाणी काय आहे? जन्माचं साल आहे. युवानाम संवत्सर आहे. श्रावण वद्य अष्टमी, वार गुरुवार, रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात्र आणि चंद्र उगवत होता. आणि रुक्मिणी त्या दिवशी आपल्या दुसऱ्या मुलाला त्या ठिकाणी जन्म दिला. ऐका आता, भगवान ज्ञानोबारायच्या जन्माचं आणि कृष्णाचं जन्माचं दोन्हीचं एकच साम्य. कृष्ण जन्माला कधी आले? श्रावण वद्य अष्टमीला, गोकुळाष्टमी म्हणतो ना आपण. वार होता गुरुवार, नक्षत्र होतं रोहिणी आणि वेळ होता रात्रीचे 12 वाजता. इथंही ज्ञानोबाराय जन्माला कधी आले? युवानाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, रात्रीचा टाइम 2 प्रहर रात्र म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले होते. आणि अशा टायमाला त्या ठिकाणी जन्माला आले श्री शालिवाहन भूपती. 1157 मिती, युवानाम संवरवा प्रती, श्रावण कृष्णाष्टमी, गुरुवार रोहिणी, पर्वकाळ परार्थ रजनी म्हणजे रात्र. आणि विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी अवतरले जगजेठी, ज्ञानदेव नामे सृष्टी. श्री गुरु माझे
मिरवितासे दुपार रात्रीच्या 12 वाजता भगवान विष्णू त्या ठिकाणी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांच्या पोटी गुरुवारी मध्यरात्री बरोबर रोहिणी नक्षत्रामध्ये श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला त्या ठिकाणी आले. म्हणजे भगवान विष्णू हेच ज्ञानोबारायाच्या रूपानं महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णू भगवान विष्णू हे दुसऱ्या नंबरला जन्माला आले. त्या ठिकाणी तेच कोण आहे? सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर. पंच महापातकी तरावया जन आले नारायण मृत्यूलोकी. जनबाई सुद्धा बोलल्या महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ठिकाणी विशोबा खेचराचा अभंग आहे पहा. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई. नर रूपे विष्णू अवतरला. हा भगवान अनेक संतांचे प्रमाण आहे. भगवान विष्णूच त्या ठिकाणी विठ्ठल पंतांच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आले. ज्ञानदेवाचं जन्म नाव विद्याधर आहे बरं का. ज्ञानोबारायचं जे नाव आहे आता त्यांची कुंडली आलेली इथं, पण ती कुंडली मलाही सांगता येणार नाही. ज्ञानोबारायची जन्माची वेळ जन्माचा काळ याच्यावरून रास नाव आणि ज्ञानोबारायचं ते जन्माचं नाव विद्याधर आहे. विद्याधर का विद्याधर नाव ठेवलं तर ज्ञानोबारायचा जन्म हा रात्रीच्या 12 वाजता झाला. म्हणजे तंतोतंत कृष्णाच्या जन्माच्या वेळी झाला होता. कृष्णाचाच अवतार ना. कृष्णच त्या ठिकाणी पुढच्या कलियुगामध्ये फक्त संत या रूपाने आले का? कारण कश्यप आणि त्या दितीला भगवान विष्णूनं शब्द दिला होता काळजी करू नका, 3दा मी तुमच्या पोटी जन्माले. त्रेतामध्ये राम झाले, द्वापारामध्ये कृष्ण झाले आणि कलियुगामध्ये आता जन्माला यायचं तर कलियुगामध्ये देवाचा अवतार कोणता आहे हो? बुद्ध. पांडुरंग पंढरपूरचा जो अवतार आहे पहा. कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन राम परशुराम कृष्ण बौद्ध आणि कल्की असे 10 अवतार झाले. 10 पैकी 9वा अवतार कोणता आहे? 8वा द्वापारातला आहे कृष्ण आणि 9वा कोणता आहे? पांडुरंग बौद्ध अवतार आहे. आणि कलियुगातला अवतार तो आहे बौद्ध. मग तो अवतार तर होऊन गेला. बर तो अवतार कसा आहे? कोणाच्या पोटी जन्माला आला का पांडुरंग? नाही घडविला नाही बैसविला. लय जण म्हणते बा त्याला घडवला असेल दगडाचा आहे तो. मग मला सांगा कोणा बसवला तो घडवला बी नाही घडविला नाही बैसविला. अहो आपल्यातले काही असे वरखाडे काढतात पहा आपल्यावर. आपले जण आपले काय म्हणते की बा तो देव आहे तर तो देव त्या ठिकाणी असा पाषाणाचा होऊन दगडाचा होऊन कसा आला? त्या देवाकडे काही खुणा आहे त्या पहा तुम्ही.
पंढरपूरच्या पांडुरंग परमात्मा लय जण त्या ठिकाणी काय म्हणतात, नाही हो तो देव नाही, डायरेक्ट द्वारकेहून झाला येता, द्वारकेहून आला म्हणतात. द्वारकेची मूर्ती आली भीमाची, द्वारकेची मूर्ती आली भीमाची, द्वारकेची मूर्ती आली द्वारकेची मूर्ती आली भीमातेरी, द्वारकेचा देव येते. जो कृष्ण आहे ना तोच कृष्ण इथं येऊन उभा राहिला. तर आपले म्हणते त्याला बसवलंय, दगडानं घडवलेली मूर्ती. अहो ती घडवलेली मूर्ती नाही, देवाच्या पायावर खळगी पडलेली आहे. देवाचा कधीतरी अभिषेक करताना तुम्ही फोटो पहा, देवाच्या छातीवर लात आहे, ती लातही पहा ना, ती कसं काय मग घडवली. पुन्हा देवाचा मुकुट बाजूला काढा, डोक्यावर महादेवाची पिंड आहे, या खुणा आहे देवाच्या. त्या खुणा काय, फक्त निर्देश करतो मी, ते सगळं सांगत नाही तुम्हाला, फक्त धावत्या वेगात बोलतो. जे पंढरपूरला गेलं त्यांच्या लक्षात येईल. पंढरपूरला बारीत लागले आणि पांडुरंगाच्या मंदिरात आपल्याला जायचंय, तर एक साखळदाण्याने झाड बांधलेलं आहे. ते कशात झाड आहे, कानुपात्रा. कानुपात्रा एक वेश्येची पोरगी होती, पंढरपुरात आली होती. ती बेदरचा बादशाह होता, त्याच्या दरबारात नाचायला आली होती ती. पण ती दिसायला सुंदर होती. सुंदर असलं की अभिमान असतो माणसाला, तिला अभिमान होता. तत्कालीन संत भजन करत चालले होते आणि ही वेश्या तिथं बसली, पण एकाही संतांनी त्या वेश्येकडे पाहिलं नाही. वाईट वाटलं. सगळे लोक ज्याला मानतात आणि एखाद्याने मानलं नाही त्याचं वाईट वाटतं. सगळे लोक एखाद्याचं दर्शन घेते आणि एखाद्या माणसानं जर दर्शन घेतलं नाही ना, तर 1000 लोकांनी दर्शन घेतलं त्याचं काही वाटत नाही माणसाला, एकानं घेतलं नाही त्याचं वाईट वाटतं. तसं ती वेश्येकडे अनेक लोक पाहत होते आणि या महात्म्यानं पाहिलं नाही. ती वेश्या आडवी झाली. का रे, गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ आहे, गळ्यात विना आहे, म्हणजे लय मोठे माणसं झालात काय तुम्ही? तुम्हाला काही कळतं का नाही, सौंदर्याचं ज्ञान आहे का? या 3 लोकात, तिन्ही पाताळ, मृत्यूलोक, स्वर्ग, तिन्ही लोकात मी माझ्या एवढं सुंदर कोण नाही. तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, मला डावलून चाललेत तुम्ही. त्या संतांनी सांगितलं, बाई तू काही सुंदर नाही, तुझ्यापेक्षा एक सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपली, तुझ्यापेक्षा लय सुंदर आहे. मग त्या वेश्येच्या पोरी सुंदर पणाची साम्यता, सुंदर पणाची साम्यता, अतिशय सुंदर आहे. संतांनी सांगितलं. आणि ते बाईला देवाकडे जायची इच्छा झाली, पण ती म्हणे माझ्यापेक्षाही सुंदर आहे. म्हणून ती वेश्येची मुलगी मंदिरामध्ये आली, तिनं पाहिलं ते देवाला.
पण हे काय सुंदर आहे, हे तर पाषाणच दिसतंय म्हणे, निळं ठुक्कर आहे, काळा कुठ दिसतंय म्हणे. म्हणून ती डावलून तिथं चालली, पण जाता जाता स्पर्श करा म्हणून त्या पोरीनं काय केलं, त्या कानोपात्रीनं त्या ठिकाणी असं बोट लावलं फक्त देवाच्या पायाला. तर देव एवढा सुकुमार आहे, देव एवढा नाजूक आहे, बोट लावलं तर बोट असं फसलं देवाच्या पायात. दगडात बोट जातं का? हा. आणि मग तिथं कसं काय बोट फसलं त्या ठिकाणी? अहो, नाही घडविला नाही बैसविला, अजून बी ते फसलेलं बोट तसं खड्डा येतो, पायाला भेटतो आपल्याला, फक्त आपण पाहत नाही. दुसरी छातीवर लात आहे. ही लात कोणा मारली? भृग नावाच्या ऋषीने मारलेली लात आहे. कशी काय मारली होती? आले भृग ऋषी, आणि आले तसे उडून लात मारली होती भगवंताला. का? त्या ठिकाणी तर भृग ऋषी त्या ठिकाणी संतापानं आले होते. देव म्हणे आज माझ्या भक्ताची परीक्षा आहे, तर माझ्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून कोमल केलं, माझं भक्त पडू नये म्हणून दुसरी भृग ऋषीनं लात मारली. आणि तिसरे पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. ती पिंड कसं काय हो? छोटासा इतिहास आहे त्याचा. पंढरपूरचे पहिले वारकरी कोण आहे? महादेव आहे. महादेव, पार्वती, गणपती बाप्पा, नंदी चौघजण आले कैलासाहून, हिमालयाहून. कुठं आले? पंढरपुरात. आता पंढरपुरात आले तर पंढरपुरात लय मोठी गर्दी वारकऱ्याची. मग पंढरपुरामध्ये आले, आता पंढरपुरातली ती गर्दी, बरं ते नंदी, गणपती बाप्पा, पार्वती, महादेव चौघजण चालली. पण पार्वती काय म्हणे, महादेवा लय गर्दी दिसायला लागली बाबा, मला नाही यायचं पांडुरंगाच्या दर्शनाला. म्हणून पार्वती थांबली. कुठं? पंढरपुराच्या बाहेरच थांबली. दिंडारवन माहिती का? संक्रांतीच्या दिवशी गेल्या बाया तर त्या दिंडारवनातच राहतात. दिंडारवनात ज्या उभ्या आहे ना, त्या रुक्मिणी नाहीये, ती पार्वती. तिथंच थांबली पार्वती. पुढं लय गर्दी. आता पंढरपूर तेवढं नव्हतं ना तेव्हा, म्हणून ते दिंडारवन गावाच्या बाहेर होतं, ते वन होतं तेव्हा, जंगल होतं. मग पार्वती तिथंच थांबल्या. आणि मग तिघजण आले पुढं. आता कोण? नंदी, गणपती आणि महादेव तिघजण पुढे आले. आता त्यानं काय केलं, पुंडलिकाच्या तिथं आंघोळ केली आणि महाद्वारात येऊ लागले. महाद्वारात येत असताना काय झालं, आता ते नंदीन, ते गणपती, महादेव, वारकरी भडकले महादेवावर. अरे वारकरी, अरे हे बैलाला घेऊन कुठे चालले म्हणे मंदिरात. मग महादेवाला तिथंच थांबवलं महाद्वारात. नामदेव पायरी माहिती का तुम्हाला? नामदेव पायरी महाद्वारात. नामदेव पायरीच्या पुढं नंदी. नंदी कुठं राहतो? महादेवाच्या पुढे आहे ना. मग पुऱ्या मंदिरात नंदी. हा महादेवाचं मंदिर आहे का तिथं पांडुरंगाजवळ? मग तिथं नंदी कसं काय उभा आहे? ते महादेवानं उभा केलाय त्याला. लोकांनी जाऊ दिलं नाही वारकऱ्या, नाही बैलाला नाही न्यायचं म्हणे मंदिरात. मग मंदिराच्या बाहेर त्या चोखोबाराच्या समाधीजवळ, नामदेव पायरीजवळ नंदीला उभं केलं. नंदी तिथंच आहे अजून बी. आणि मग बापले का पुढे चालले दोघं. कोण कोण? आता महादेव आणि गणपती. पायरी चढले आणि वर चालले. आता एवढं मंदिर नव्हतं तेव्हा. मग तुम्ही मधून कधी दर्शन बारीला गेले असेल, कोणत्या मुख दर्शनाच्या बारीला गेले असेल ना, तर ते विना मंडप आहे पहा. आणि त्या विना मंडपाच्या डाव्या हाताला गणपती बाप्पा आहे. कसं काय ते? ही दोघं चालले. आता गर्दी लय मंदिरात. मग गणपती बाप्पाच काय झालं, हाईट झाली कमी आणि ढेरी झाली मोठी. गणपती बाप्पा श्वासोश्वास रोखायला लागला. गणपती बाप्पा म्हणले महादेवाला, देवा मला नाही यायचं तुमच्या देवाचे दर्शन, मला इथं. मग गणपती उचलला महादेवानं, त्या देवळीत बसून द्याला. अजून बी तिथंच आहे. आणि मग एकटे महादेव आत गेले. आता महादेव एकटे आत गेले तर एवढा आनंद झाला पांडुरंगाला. महादेव आल्या आल्यास पांडुरंग परमात्म्यानं महादेवाला उचललं आणि डोक्यावर घेतलं आणि नाचायला लागले. पण तत्कालीन गोपाळ शास्त्री बडवे हे महादेव त्या पांडुरंगाची पूजा करायला आले. मग पांडुरंगाची पूजा करायला आले, महादेव डोक्यावर घेतला. म्हणून त्या ठिकाणी गडबडीनं काय केलं पांडुरंगानं, महादेव तसाच डोक्यावर ठेवला आणि तसाच टोप घालून घेतला. तर अजून मी महादेव डोक्यावरच आहे. आणि एवढे सगळे पुरावे असताना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी कशावरून आपला विषय निघाला होता, नववा अवतार बोध आहे. पांडुरंग हा नववा अवतार आहे. बरं, 10वा कोणता आहे? 10वा कल्की आहे. 10 अवतार सांगितले ना देवाचे. तर 9 झाले, 10वा झाला नाही अजून, पण 10वा होणार आहे. ऐका कलीचे महिमान. लय वेळ आहे पण त्याला. आताशी कलियुगाचं आयुष्य किती झालं? कलियुग सुरू होऊन फक्त 5000 वर्ष आयुष्य झालंय. 83,53,000 कलियुगाचं आयुष्य सांगितलेलं आहे. म्हणजे अजून आपण कलियुगाच्या पाठातच नाही. आणि देव केव्हा येणार आहे? आता कल्की अवतार घेणार आहे देव, पण तो केव्हा घेणार आहे? अजून त्याला लय टाइम आहे. कल्की अवतार देव केव्हा घेणार आहे?
याला आपले लोक काय म्हणतात की भ्रमात पाडतात आपले लोक. नाही, आमच्या संतांना 10 अवतार सांगितले, 9 झाले, 10वा होणार आहे. तो आतापर्यंत देवाने अवतार कसा घेतला? कोणाच्या पोटातून, आईच्या उदरातून घेतला. पण 10वा अवतार भगवान परमात्मा हा सप्त समुद्रातून घेणार आहे. आणि बारीक रूपाने नाही, घोड्यावर बसून आहे, हातात तलवार आहे. आणि एवढा भयानक आहे तो अवतार. देव ज्यावेळेस असे रस्त्यानं त्या घोड्यावर चालणारे, घोड्यानं श्वास सोडला की त्या श्वासानं लाखो लोक मरणारे कलंकी अवतार आहे तो. आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे कलंक लावला तो गावाला, तसा कलियुगाला कलंक लावायसाठी देव कलकी अवतार घेणार आहे. म्हणजे सगळ्याला समाप्त होणार. पण केव्हा? त्याला लय टाइम आहे. 100% पाप झालं तेव्हा येणार आहे देव. आपण म्हणतो झाले बाबा कलियुग आहे, आता हे दिवस भरत आले, दुनिया उलटी होणार आहे. उलटी नाही करत दुनिया. तोच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हे त्यानं अनेक वेळेस केलेलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्याकडे कोणीतरी मला, पांडुरंगाची आरती पाठ आहे का? पाठ आहे ना आरती. आपण काय म्हणतो, युगे 28 विटेवर उभा, पुढं नाही म्हणायचं. आता मला सांगा, तो देव विटेवर उभा आहे कधीपासून आहे? किती युग झाले? 28 युग झाले. मग सांगा बरं, 28 युगाचे नावं सांगा. कोणत्याच पुराणात नाही आले. तुम्ही ऐकून नाही, आम्हाला वाचून बी नाही सापडले अजून. कृत, त्रेता, द्वापार, कलियुग याच्या पुढे युगाचं नावच नाही. मग देव संत कसं काय म्हटले युग झाले 28, अजूनही पुंडलिकाद्वारा तिष्ठत? कधी याचा विचारच नाही केला आपण. असं 7 वेळा झालं. कृत झालं, त्रेता झालं, द्वापार झालं, कलिगी देवानं संपवलं. एकदा, दोनदा, तीनदा, असं 7 वेळेस झालं. आणि 7 चोक 28, असे 28 युग झाले. स्वतंत्र 28 युगाने झाले. हे 4 झाले की संपले. आणि असं देवानं हे अवतार अनेक वेळेस त्या ठिकाणी घेतलेले. कलकी अवतार घेणारे सगळ्याला संपवण्याचे. ऐका बाबा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. नाथबाबांना भविष्य सांगितलं ना कलियुगाचं. काय ते 7 वर्षीची नारी गर्भीण राहील. त्या ठिकाणी 7 वर्षाची नारी गरोदर राहील, म्हणजे 7 वर्षाची. आणि त्या ठिकाणी फार विचित्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वयामानानं काही प्रमाण आम्हाला बोलता नाही येत, आणि ती बोललेली नाही बरे. कशासाठी आपल्याला बोलायचंय? फक्त देवाचा 10वा अवतार झाला नाही, तो होणार आहे. 9वा होत आहे. मग कृष्ण विष्णूनं तर सांगितलं होतं कश्यप दितीला की आम्ही 3रा अवतार तुझ्या पोटी जन्माला येणार. म्हणून कश्यप आणि दितीच्या पोटी म्हणे आता आपण काय करू, देव म्हणून नाही जायचं. म्हणून संत होऊन आले. पहिले आले भगवान शंकर, दुसरे आले विष्णू, महाविष्णूचा अवतार तेच ज्ञानोबा आहे. आणि आता 2 वर्षानं ज्ञानोबाराच्या जन्मानंतर रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी 3ऱ्या मुलाला जन्म दिला. ते शेके काय होतं, 1199 ईश्वर नाम संवत्सर, कार्तिक शुद्ध पौर्णिमा दिवस होता, रविवार, 1 प्रहर रात्र. आणि सोपानदेव रूपानं त्या ठिकाणी सृष्टी करतात. चतुर्मुख त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या ठिकाणी जन्माला आले. सोपानाची ऐशी मूर्ती विश्वकर्मा ब्रह्म म्हणती, ऐसे बोले पुराणाता, सृष्टी करता जो भगवंता जनी म्हणे हा सोपान, ब्रह्मावताराला पूर्ण. सोपानदेव म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मदेव आहे. आणि मग ब्रह्मदेव हे सत्य लोकाचे अधिपती, सत्य लोकांना त्यांना फार प्रिय आहे. आणि पुढं त्या ठिकाणी 2 वर्षानं त्या ठिकाणी बरोबर 2 वर्षानं त्या ठिकाणी कोणती 1201 आपला 1199 मध्ये सोपान काकाचा जन्म झाला. आणि 1201 मध्ये त्या ठिकाणी प्रमाथी नाम संवत्सर, अश्विन शुद्ध प्रतिपदा. अश्विन शुद्ध प्रतिपदेला काय असतं आपल्या ध्यानात नाही राहत. आणि आपल्या ध्यानात नाही राहत तेच आमचं भांडवल आहे खास. तुम्ही विसरून जाता म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगणं पडतं. अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना आहे. त्या दिवशी नवरात्र उत्सव होतो. आणि मग आदिशक्तीचा अवतार कधी येणार आहे, घटस्थापनेलाच आहे ना. कारण शारदीय नवरात्र उत्सव कोणाचा असतो, महिला मंडळचा आहे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी अश्विनी शुद्ध त्या ठिकाणी प्रतिपदा वार होता शुक्रवार. संतोषी मातेचं व्रत कधी करतो आपण, शुक्रवारीच ना. म्हणून त्या ठिकाणी आदिशक्ती जगत जननी त्या ठिकाणी मुक्ताईच्या रूपानं त्या ठिकाणी प्रगट झाली. ऐका आता वाराप्रमाणे पहा.
सोमवार महादेवाचं म्हणून महादेव निवृत्तीनाथ हे बरोबर सोमवारी जन्माला आले. गुरुवार आळंदीमध्ये त्या ठिकाणी गुरुवार आहे पहा. आळंदीमध्ये पहिले ना आळंदीमध्ये गुरुवारच्या दिवशी विद्यार्थी आळंदीतून घरी येत नव्हते. अजून बी गुरुवारच्या दिवशी जुन्या माता माऊल्या सुनाला त्या ठिकाणी माहेराहून सासरी गुरुवारी येत नव्हत्या. अजून बी जुने लोक पाळते, कारण गुरुवार त्या ठिकाणी काय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी ज्ञानोबाराय जन्माला आले आणि शुक्रवारच्या दिवशी आदिशक्ती त्या ठिकाणी मुक्ताबाई त्या ठिकाणी मुक्ताबाईच्या रूपाने जन्माला आले. चौघ भावंडांचं बाळपण त्या ठिकाणी व आळंदी गमन त्या ठिकाणी झालेलं आहे. चारही भावंडांचं बालपण नामकरण सोहळा वगैरे त्या ठिकाणी चारही भावाचा झालेला आहे. आणि चार भाऊ हळूहळू मोठे मोठे, कोणी रांगतं, कोणी बोबडे बोलतंय. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी दोघांचेही त्या चौघांचेही त्या ठिकाणी खेळण्यात बाळ काढण्यात त्यांचा दिवस जातो. समाजातून अत्यंत त्रास होऊ लागला. पण दोन्ही पोराकडे पाहिलंय, 3 मुलं आहे, 1 मुलगी आहे, आचरण संपन्न आहे, कुलवान आहे, ज्ञानवान आहे. गोंडस मुलं पाहिले की समाजाकडून होणारा त्रास आहे ना, त्या त्रासाला सगळेजण त्या ठिकाणी विसरून येऊ लागले. आणि मग आता त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई हसती सकळ ऐकून नावे. जर हे पोरं 4-4 जण जर गावात गेले ना, कुचरवाट्यावर बसलेले लोक राहायचे ना, ते म्हणायचे का रे कोणाचे तुम्ही? मग ते मुलं म्हणायचे आम्ही विठ्ठल पंताचे. लोक म्हणायचे विठ्ठल पंत तोच का? संन्यासी म्हणजे संन्याशाचे पोर आहे तुम्ही, आणि संन्याशाला मुलं असतात का? अशी हेडसाळणी करायची. बर नाव काय तुमचं? मग एकाने म्हणा माझं नाव निवृत्ती आहे, दुसरं म्हणायचं माझं नाव ज्ञानेश्वर, तिसरा म्हणायचं सोपान, आणि चौथं म्हणायचं ना माझं नाव मुक्ताई. असं म्हटल्यावर हसती सकळ ही ऐकून नावे. सगळे लोक हसायचे का रे? अरे म्हणे संन्याशाचे पोर आहे, संन्याशाचे कार्टे. आणि नाव तर काही ठेवले म्हणे, एकाचं नाव निवृत्ती आहे, एकाचं नाव ज्ञानदेव, आणि सोपान मुक्ताबाई. काय नाव ठेवले म्हणे? अरे हे संन्याशाच्या पोराला अशी नाव शोभत आहे का? अशी हेडसाळणी करायची, हसायचे. पण वाईट नव्हतं वाटत कोणाला. आपल्या मुलांनाही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्यासोबत खेळू देत नसत. पहा, लहान मुलं जर खेळायला गेले ना आणि दुसऱ्या मुलांना जर खेळू दिलं नाही तर वाईट वाटतं. बाल मुलावर परिणाम होतात, बालमनावर. तसे हे चारही भावंड गावात जर खेळायला गेले तर तत्कालीन ब्राह्मणांनी आपल्या आपल्या मुलाला घरी घेऊन यावं. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ दादा यांच्यासोबत खेळू देऊ नये. वाईट वाटायचं की आम्ही काय त्या ठिकाणी पाप केला असेल. आमच्याच भावकीतले, आमच्याच मामाचे मुलं, आमच्याच मित्राचे मुलं आमच्यासोबत त्या ठिकाणी खेळत नाही. फार त्या ठिकाणी वाईट वाटायचं. पण निवृत्तीनाथानं समजूत आपल्या भावंडांची समजूत काढायची. आणि मग आता त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी आपले चारही मुलं त्या ठिकाणी थोडे थोडे चालू लागलेले आहे. आता सांगितलं की इथं राहू द्यायचं नाही, आता चला म्हणे आपण. म्हणून विठ्ठल पंत, आईसाहेब रुक्मिणी, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई हे 4 मुलं आणि 2 मायबाप त्र्यंबकेश्वराच्या रस्त्याने निघालेले. आता पूर्वीचा प्रवास म्हणजे बस गाडी वगैरे काही नाही. सगळे दर मुक्काम करत 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 त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला पोहोचलेले. त्र्यंबकेश्वरी गमन गहिनीनाथ निवृत्तीनाथ. त्र्यंबकेश्वर हे नैसर्ग सगळ्याच गोष्टीनं त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी. नाशिक आहे ना बघा, नाशिक जिल्हा हा त्या ठिकाणी अतिशय पवित्र पावन त्या ठिकाणी जिल्हा आहे. नाशिक मध्ये जे पंचवटी क्षेत्र आहे, या पंचवटीमध्ये जगाच्या नायकाने काही दिवस वास्तव्य केलेले आहे. पण सीते मातेचं जे हरण झालं ते कुठून झालं? पंचवटीतूनच आहे ना. आणि हे त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी अतिशय, इथं अनेक त्या ठिकाणी जसं इकडं मानस सरोवराच्या पुढं कैलास आहे. कैलास हे काय? भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण आहे. तसं आपल्या महाराष्ट्रातलं कैलास जर कोणतं असेल तर त्र्यंबकेश्वर आहे. महादेवाचं मी कालच सांगितलं की 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबक राज आहे. 12 ज्योतिर्लिंगाचा राजा जर कोण आहे तर त्र्यंबकेश्वर आहे.
बाकीचे लिंग आणि ती लिंग पहा महादेवाचा अलौकिक आहे तिथलं. आणि तिथं दुसरी गोष्ट, त्र्यंबकराज हा तीर्थराज, पूर्वीला अंतरीचे काज. नामदेवरायाचा फार एक अभंग आहे प्रसिद्ध. त्र्यंबकराज काय म्हणे तर तीर्थराज आहे, सगळ्या तीर्थाचा राजा कोण आहे त्र्यंबकराज. कस काय म्हणे, पूर्वी अंतरीचे काज. तुम्ही काज म्हणजे काम, तुम्ही अंतकरणात जशी इच्छा प्रगट केली ना तशी त्र्यंबकराज पूर्ण करतो. आणि त्या त्र्यंबकेश्वराचा एक महिमान आहे. तिथं काय आहे, गंगा नावाच्या नदीचा उगम आहे. तिथं ब्रह्मगिरी नावाचा डोंगर आहे. तिथं कुशावर्ता नावाचा कुंड आहे. आणि महाराज म्हणतात तुम्ही गंगेत आंघोळ नका करू, नुसतं तोंडानं गंगा गंगा म्हणा, सगळं पाप जातं. तुम्ही डोळ्यानं नुसती ब्रह्मगिरी पहा, डोळ्यानं नुसती ब्रह्मगिरी जर पाहिली तर त्याला यमाच्या यातना नाही. वाचे म्हणता गंगा गंगा, गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पाप जाती गंगा, सकल पाप जाती गंगा. कृष्ण पिता ब्रह्मगिरी, कृष्ण नाम बापू. ऐका, नामदेव महाराजांनी पूर्ण त्या त्र्यंबकेश्वराच्या तीर्थाचं महिमान सांगितलं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. तोंडानं आंघोळ नका करू म्हणे, निश्चित तोंडानं म्हणा गंगा गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सगळं पाप जात. ब्रह्मगिरी पाहिली म्हणे ब्रह्मगिरी चढू नका, पण आपण एवढे ब्रह्मगिरी पाहत नाही, आधी चढतो ब्रह्मगिरी. म्हणे ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी, नुसतं डोळ्यानं जर ब्रह्मगिरी पाहिली तर त्याशी नाही यमपुरी, यमची पुरी नाही भेटत त्यांना. पुढे त्या ठिकाणी सांगितलं, आता झालं त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं, ब्रह्मगिरीहून जाऊन आलो आणि खाली आलो. तिथं वरती गोमुख आहे, तिथं त्या गाईच्या मुखातून गोदावरी निघाली. आता तिथून जे गोदावरी गुप्त झाली तर कुठं निघली, कुशावर्ता नावाच्या कुंडात. कुशावर्ता नावाच्या कुंडामध्ये यायचं आणि स्नान करायचं. कुशावर्ता करती स्नाने, त्याचे मोहारी राहणे. कुशावर्तामध्ये स्नान केलं तर मोहाऱ्याला नाही, त्याचे वैकुंठी राहणे. वैकुंठात वास्तव्य मिळतं, वैकुंठात कुशावर्ता स्नान केलं तर. आणि शेवट सांगितलं, त्या ब्रह्मगिरीची जर प्रदक्षिणा केली ना, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याची पुण्य नाही गणना. त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी 4 भावांना घेऊन गेले, त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं, ब्रह्मगिरी डोळ्यानं पाहिली, कुशावर्ता कुंडाचं स्नान केलं. आणि आता 4 जण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला, 4 मुलं आणि 2 दाम्पत्य निघाले. पण वेळ झाला. विठ्ठलपंताच्या एका हातामध्ये ज्ञानोबा आहे आणि एका हातामध्ये सोपान आहे. आणि आमच्या आईसाहेब रुक्मिणीच्या हातामध्ये बोटाला बोट धरून चिमुकली मुक्ताबाई चालते. कधी चालते, कधी कडेवर बसते, कधी चालते, कधी कडेवर बसते. आणि मोठा निवृत्ती आहे म्हणून निवृत्ती बिनधास्त चालू लागलेला आहे. पुढं विठ्ठलपंत आहे, त्यांच्या पाठीमाग सोपान काका आहे, वडिलाच्या पाठीमाग. मध्ये ज्ञानोबा आहे, ज्ञानोबारायच्या पाठीमाग मुक्ताबाई आहे. आणि मुक्ताबाईला उचलण्यासाठी कधी मध्ये त्या ठिकाणी आईसाहेब रुक्मिणी आणि निवृत्ती दादा मोठे आहे ना, ते पाठीमाग आहे. अशी चालू लागली. पण चालत असताना गप्पा नाही मारत. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याची पुण्य नाही गणना. आपण जर प्रदक्षिणा केली ना तर पुण्य आहे, पण केव्हा त्या ठिकाणी प्रदक्षिणा करत असताना गप्पा नाही झाल्या पाहिजे. आपण जातो क्षेत्रावर गप्पा मारतो भावकीच्या, त्याच्यामुळे पुण्य नाही भेटत. म्हणजे आपलं काय, मन चंगा तो, आपल्याकडं काय मन आहे ना, मन चंगा तो काठोट में गंगा.
मन जर चांगलं सगळा परमार्थ बरं का मनासाठी, शरीरासाठी परमार्थ नाही, परमार्थ मनासाठी. मन स्थिर झालं पाहिजे, मन शांत झालं पाहिजे तर परमार्थ आहे. मनासाठी परमार्थ ही मन चंगा काठोड में गंगा उत्तर भारतात जन्माला आलेली श्री संत रोहिदास महाराज आहे. त्या रोहिदास महाराजाला त्या ठिकाणी रोहिदास महाराज त्यांच्याकडे एक साधू त्या ठिकाणी आले होते. चप्पल फाटली, चप्पल शिवायला आले. चप्पल शिवायला आल्यानंतर त्या महाराजानं काय केलं, तत्कालीन समजा 2 रुपये धरा उदाहरणासाठी 2 रुपये दिले. 2 रुपये दिले. ते रोहिदास महाराज म्हणे कशाले 2 रुपये, नको म्हणे, असं करा म्हणे, हे 2 रुपये गंगा आई साहेबाला द्या म्हणे. गंगा ही गोदावरी आणि ऋषिकेशची गंगा, तुम्ही चाललात ना म्हणे तिकडे, त्या गंगेला 2 रुपये द्या. ते महाराजांना म्हणे ठीक आहे देऊन टाकू. पण तो महाराजही होता आणि राजाचा प्रधानही होता. तो म्हणजे राजकारभारासाठी चालला होता. त्यानं त्या संत रोहिदासाचे 2 रुपये घेतले, गेला आणि गंगा मातेचं दर्शन घेतलं आणि म्हणे त्या रोहिदासाचे 2 रुपये देऊन टाकू. म्हणून सहज म्हणला गंगा आई साहेबाला, आई साहेब हे रोहिदास महाराजाचे 2 रुपये घ्या. असे घेतले टाकले. तर गंगा माता स्वतः प्रसन्न झाल्या. अनेक सोनेरी कंकण, सोन्याचं कंकण म्हणजे बांगडी दिली त्या. म्हणे एवढी रोहिदास महाराजाला द्या. रोहिदास महाराजाला देण्यासाठी त्या ठिकाणी काय झालं, तो महाराज, तो साधू त्या ठिकाणी, तो राजाचा पुरोहित ब्राह्मण होता, तो पुरोहित होता राजाचा. तो ते आता रोहिदास महाराजाला घेऊन चालला. पण त्यानं पाहिलं म्हणे काय सोन्याची बांगडी राव, काय नक्षी काम आहे, किती वजनदार आहे आणि सोन्याची आहे, 92,000 रुपये भाव आहे. त्याला झाला मोह त्या सोन्याचा आणि त्यानं ती रोहिदासाला ती दिलीच नाही, तसंच घेऊन आला. पण ते वणीकडे एवढी नादर बांगडी काय करायची आपल्याला. आपल्याला जर पगार वाढवायचा असेल, प्रमोशन जर करून घ्यायचं असेल तर आपण काय करू, आपल्या मालकाला खुश करू. म्हणून त्यानं ती बांगडी काय केली, राजाला देऊन टाकली. राजाने ती बांगडी पाहिली. राजा म्हणे कुठून आणली, आणली ऋषिकेशून. बर, राजाने ती बांगडी राणीला दाखवली. राणीने ती बांगडी पाहिली. राणी गेली राजाकडे, म्हणे राजा सरकार काही झालं चालतं पण एका हातात पुन्हा तशीच पाहिजे, दुसऱ्या बी हातात मॅचिंग. जमाना मॅचिंगचा आला ना आता. ती म्हणे ह्या हातात जशी तशी ह्या हातात पाहिजे, आणा. आता राजा म्हणे बाबा ती म्याने आणली. गेला पुरोहिताकडे. पुरोहिताला म्हणे जाय अशी बांगडी. राजा पुरोहित म्हणे अशी बांगडी आणतो. त्या पुरोहितानं पुरी काशी, त्या क्षेत्रातली तवाची काशी पुरी धुंडळली. पण सगळे सोनार म्हणे बाबा अशी बांगडी आम्हाला नाही करता येणार. आणि इकडं राणीनं तर अन्न पाणी सोडलं. ती म्हणे बांगडी आणा तेव्हाच जेवण करते. तेव्हापासून चालू आहे ते अन्न पाण्याची भानगडी. बांगडी आणा तरीच भाकर खाते, जेवणच नाही करत म्हणे. राजानं पुरोहिताला सांगितलं, पहिली तुला आणत सांगितली होती म्हणे नाही, तो आणली ना, घरी आण दुसरी बांगडी, नाही तसा जर घरी आलो तो फाशीच देतो तुला. ते पुरोहित ते म्हणे गाड्या आता ही बांगडी गंगेकडूनच आणावं लागेल. पण गंगेकडे जायच्या आधी काय करणं पडत, रोहिदासाकडे जावं लागेल. म्हणून तो पुरोहित रोहिदासाकडे गेला. लंबा पडला पायावर. म्हणे महाराज माफ करा, तुम्ही 2 रुपये दिले होते ते गंगेला दिले. गंगेने मला सुंदर बांगडी दिली होती. मग दिली असेल मग, पण मी ती अशी घेऊन गेलो. ही सगळी घटना समजून सांगितली. आणि मग रोहिदास महाराजाला म्हणे बाबा आता अजून 2 रुपये द्या, गंगेला देतो आणि गंगे कोणती बांगडी आणतो, तुम्ही 2 रुपये द्या. रोहिदास म्हणे आता कशाला जातो पुन्हा गंगेला हेलपाटी मारायला. अरे म्हणे बाबा तशी बांगडी पाहिजे, तशी बांगडी जर भेटली तर राजा फाशीवर देणार आहे मला. अरे म्हणे मन चंगा ते काठोट में गंगा. काठोट म्हणजे काय, ते चांभाराकडं चांभार कोण राहते, चमडे भिजवायचं, त्याच्यात हात घातला रोहिदासानं आणि सेम टू सेम तशीच बांगडी टाकली. घेऊन जा म्हणे घरी. तेव्हापासून ही मन प्रसिद्ध झाली. मन जर चांगलं असलं, मन जर चांगलं असलं ना, कुठं जायची गरज नाही. कशासाठी कशावरून हा विषय त्या ठिकाणी निघला होता आपला. हे 4 भावंड विठ्ठल पंत रुक्मिणी सगळे प्रदक्षिणा करू लागले, पण देवाचं नामचिंतन करत चालले नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं भजन करत चालले. पण संध्याकाळचा टाइम झाला. पुढं विठ्ठल पंत आहे, माग ज्ञानोबा आहे, सोपान काका आहे, पाठीमाग आईसाहेब मुक्ताई त्यांच्या शेवट आहे रुक्मिणीच्या पाठीमाग निवृत्ती मोठी होती ना, ती निवृत्ती. एकदम त्या ठिकाणी वाघ धावला त्या 5-6 जणांच्या अंगावर. डरकाळी मारली वाघानं मोठ्यानं.
आणि डरकाळी मांडल्याबरोबर सगळेजण म्हणे आता वाघ आपल्याला खातो, पळा पळा पळा. विठ्ठल पंतानं एका हातात सोपान धरले, एका हातात ज्ञानोबा धरले, पळाले. वाघाची डरकाळी ऐकू आल्या बरोबर रुक्मिणी आई साहेबांना आपल्या पुढे हळूहळू चालणारी बालकी चिमुकली त्या ठिकाणी मुक्ती हातामध्ये उचलली, कडेवर धरली, नवऱ्याच्या पाठीमागे पळाले. आणि निवृत्तीनाथ दादा घाबरून गेले. वाघ पाहिला, अरे पळाव कुठं, धांदून गेले. हे 5 जण एका रस्त्याला पळाले आणि एकटी निवृत्ती दादा बाजूला पळाले. आता हे जे वेगळे पळाले ना, हे तर नुकसान नाही झालं. हे बाजूला गेले म्हणून संप्रदाय उभा राहिला. निवृत्ती दादा जर बाजूला नसते गेले तर एखाद्या वेळेस हा संप्रदाय उभा नसता राहिला. हे सगळं करून घेणं होतं. हे 5 जण बाजूला पळाले आणि मग निवृत्ती दादा पळाले, एकटेच गेले एका गुहेमध्ये. किर्र अंधार आहे, भीती वाटू लागली. बारीक वय आहे हो. मुक्ताबाईचं वय साधारणतः 2 वर्षाचं, म्हणजे दादा सोपान निवृत्तीनाथ दादाचं 8 वर्षाचं वय. लय मोठं वय नाही निवृत्ती दादा, 8, 8.5, 9 वर्षाचं वय. घाबरले दादा निवृत्तीनाथ दादा, गेले त्या किरा अंधारात. ते गेले तिथं काय झाले ती कथा पाहूच आपण. पण अगोदर हे जे 5-6 जण गेले, यायला आणून ठेवू मुक्कामाल कुठंतरी, मग याचं चिंतन करू. आणि मग हे 5 जण पाहतात तर निवृत्ती नाही, रुक्मिणी विठ्ठल पंत म्हणू लागली, जा दादाला शोधा, जा दादाला शोधा. पण काही केल्या त्या ठिकाणी म्हणे, अगं मी तुम्हाला सोडून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग निवृत्तीनाथ दादांना त्या ठिकाणी ह्या विठ्ठल पंत यांनी राहिलेली प्रदक्षिणा पुरी केली आणि म्हणे त्र्यंबकेश्वरला काही काळ राहिले आणि तिथं राहून त्यांचं त्या ठिकाणी समाधान झालं नाही. मग सगळेजण त्या ठिकाणी आपेगाव क्षेत्रावर आले. आपेगावला काही वेळ राहिले आणि मग सर्वजण आळंदीत येऊन राहू लागले. कोण? विठ्ठल पंत, आईसाहेब रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. सगळ्यांनी ठरवलं आता की वाघानं निवृत्ती मारला किंवा खाऊन टाकला. सगळे विसरले आता. आणि इकडं निवृत्ती दादा त्या गुहेमध्ये गेले. तर गुहेमध्ये गेले ना, ते वरदान ठरलं. त्या गुहेमध्ये दाढी जटा वाढलेल्या भगव्या वस्त्रामध्ये भगवे वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी बसलेले होते गहिनीनाथ महाराज. नाथ परंपरा, ज्ञानेश्वर महाराजाची गुरु परंपरा आहे. पाहता आपल्या संप्रदायाची गुरु परंपरा आहे. कशी गुरु परंपरा आहे? आपल्या संप्रदायाचा आदी बीज आपण कालही पाहिला, भगवान आदिनाथ. आदिनाथापासून ती परंपरा आली देवी पार्वती. पण देवी पार्वतीला सांगत असताना ती ऐकली होती कवी नारायणन माशाचं रूप घेऊन, म्हणून तो मसेंद्रनाथ. मसेंद्रनाथाची परंपरा गेली इकडे जालंधरनाथ. जालंधरनाथाची परंपरा वेगळी. आता मग मसेंद्रनाथानं उपदेश केला कोणाला? मसेंद्राने बोल गोरक्षनाथ. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला. आता गहिनीनाथाना तो उपदेश केला निवृत्तीनाथाला आणि निवृत्तीनाथाने उपदेश केला. इथून 2 परंपरा सुरू झाल्या आपल्या. आता कोणत्या कोणत्या? गहिनीनाथ, निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथाने उपदेश केला ज्ञानेश्वर माऊलीला. ज्ञानेश्वर महाराजांनी एक परंपरा आहे सोपान काका मुक्ताबाई आणि एक परंपरा नाथ परंपरा आजही चालू होती. उद्बोधनाथ आपल्या देऊळगाव राजाला उद्बोधनाथ महाराजाचं मंदिर आहे ना, ते नाथ महाराजांची परंपरा आहे. ते जैत्रपालनाथ ही नाथ परंपरा आहे. ती कोणती आहे मग? ज्ञाननाथ. ज्ञानोबरायाचं नाथ पंथातलं नाव काय आहे? ज्ञाननाथ. ज्ञाननाथाच्या पुढं सत्यमनाथ. ज्ञानदेवाच्या चरित्राचे लेखक आहे, जे ज्ञानोबरायाचं पहिल्यापासून चरित्र लिहिलं ना, त्यांचं नाव आहे. त्यांच्यानंतर गैबीनाथ, गुप्तनाथ, उद्धवनाथ, त्या ठिकाणी केशरीनाथ, शिवादिनीनाथ अशी नाथ परंपरा आहे. आणि इकडं दुसरी आपली संप्रदायाची परंपरा कोणती? ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केला निवृत्तीनाथानं, पुढे ज्ञानेश्वर, सोपान काका आणि तिथून पुढं आहे जोग महाराज. ही परंपरा इकडं आपली वारकरी संप्रदायाची परंपरा त्या ठिकाणी आहे. कशासाठी त्या ठिकाणी बोलायचं आहे आपल्याला की त्या ठिकाणी मग तिथं त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथ दादा प्रवेश करते झाले. ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलेले गहिनीनाथ होते. गहिनीनाथ म्हणजे सामान्य नाही बरं का. हे जे नवनाथ आहे ना, हे नवनाथ सगळे सामान्य नाही. चलो मच्छिंदर गोर काय एवढंच माहिती फक्त आपल्याला. मच्छिंद्रनाथ स्त्रियांच्या राज्यात गेले होते. म्हणजे केव्हा हे कोणता गुरु कोणापेक्षा श्रेष्ठ आहे, कोण शिष्य कोणापेक्षा श्रेष्ठ आहे
ती सोन्याच्या डोंगराची कथा येते त्यांची. काय झालं, स्त्रियांच्या राज्यात गेले होते मच्छिंद्रनाथ, आणि मच्छिंद्रनाथाला आणण्यासाठी गोरखनाथ गेले. आणि मग स्त्रियांना तर कळू द्यायचं नाही, आणि आपल्या गुरुजीला तर घेऊन यायचं.